अतिशय चांगला असा योग आहे की राजकारण आणि समाजकारणाच्या क्षेत्रामध्ये वावरत असलेला एक तरुण या देशाच्या बजेटवर गेल्या 4 वर्षांपासून आपलं मनोगत अगदी प्रामाणिकपणे व्यक्त करण्याचं काम करतोय. UPSCची परीक्षा पास झालेला हा तरुण शासकीय सेवेमध्ये न जाता समाजकारणात आला, समाजकारणातून व्यवसायात गेला, व्यवसायातून परत समाजकारणात आला आणि समाजकारणातून राजकारणात आला आणि आज बजेटवर त्यांचं मनोगत ऐकण्यासाठी आपण इथे एकत्रित जमलो आहोत. मला प्रामाणिकपणे असं वाटतं की सामान्य माणसाच्या जीवनामध्ये अर्थ आणि संकल्प या दोनही शब्दांना अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. अर्थाचं महत्त्व तर आपण सर्वजण जाणतोच, परंतु संकल्प केल्याशिवाय अर्थप्राप्ती करता येत नाही. हे जे अतुल लोंढे यांनी आपल्या तरुण वयामध्ये सिद्ध करून दाखवलं, त्यांचं मनोगत आजच्या बजेटवर आपल्याला ऐकायचं आहे. मला सांगताना अभिमान वाटतो की गेल्या काही वर्षांपासून या तरुणाच्या सोबतीला संगतीला राहण्याची आणि त्याच्यासोबत महाराष्ट्रात इतरत्र फिरण्याची संधी मला बरेचदा मिळाली. 40 वर्षाच्या माझ्या पत्रकारितेच्या क्षेत्रामध्ये वाचन संस्कृती जोपासणारा इतका ज्ञानपिपासू तरुण माझ्या आयुष्यामध्ये फार कमी पाहण्यात आला. मी याच्यासोबत ज्या वेळेला रेल्वे स्टेशनवर गेलो, विमानतळावर गेलो, वाचनालयात गेलो, शहरात गेलो, खरेदी करायला गेलो, जिथे कुठे फिरायला गेलो, या मुलांनी पहिल्यांदा मला कुठे नेलं असेल तर ते पुस्तकाच्या दुकानात नेलं. ते म्हणले, नाही सर, इथं हे पुस्तक फार छान मिळतं, नाही सर, मला ते पुस्तक इथं खूप छान मिळतं. आणि या वयामध्ये वाचन संस्कृतीची जोपासना करणारा एक तरुण 21व्या शतकाच्या राजकारणात आणि समाजकारणामध्ये उपलब्ध होतोय, ही केवळ तुमच्या आणि माझ्यासाठी नाही तर या देशाच्या सुद्धा भवितव्यासाठी अतिशय चांगली अशी नांदी आहे, असं माझं प्रामाणिक असं मत आहे. गेल्या 3 वर्षांपासून हा तरुण अर्थसंकल्पावर आपलं मनोगत व्यक्त करतोय आणि आज 4थ्या अर्थसंकल्पावर भाष्य करण्यासाठी तो आपल्यासमोर येणार आहे. जे काही बोललं आहे, जे काही सांगितलं जात आहे, याच्या शेतकऱ्यांसाठी काय आहे, तरुणांसाठी काय आहे, महिलांसाठी काय आहे, अशा विविध भागांचा उहापोह अतुल आपल्यासमोर करणार आहे. मी सर्व सन्माननीय प्रमुख अतिथींना समोर विराजमान होण्याची विनंती करतो आणि हे व्यासपीठ आजच्या समारंभाचे प्रमुख वक्ते श्री अतुल लोंढे यांच्या स्वाधीन करतो. धन्यवाद. आज आपल्यासमोर चौथ्यांदा मी युनियन बजेटच्या चर्चेसाठी उभा आहे. सर्वप्रथम सुनील भाऊ आम्ही 3 लोकांनी केलं होतं. त्यातले एक विश्वास पाठक आज ऊर्जा मंत्रालयामध्ये अतिशय महत्त्वाची जबाबदारी सांभाळत आहेत. दुसऱ्या पल्लवी दराडे होत्या, त्यांनी इन्कम टॅक्सचं घेतलं होतं आणि मी विकासात्मक बजेट म्हणजे डेव्हलपमेंटल बजेटचा पार्ट केला होता. नंतरच्या काळात मला असं जाणवायला लागलं की आपण एकटंच करायला पाहिजे आणि मग पल्लवी दराडेंची पण ट्रान्सफर झाली मुंबईला, विश्वास पाठक पण गेले. पण त्याच्यानंतरचं 2 बजेटचं जे आहे ते विश्लेषण मी केलं. विश्वास पाठक साहेब दुसऱ्या विचारधारेचे आहेत, पण विचारधारेपेक्षा मी जेव्हा बजेटच्या विश्लेषणासाठी उभा राहतो, जे काही इकॉनॉमिक्स मला तायवडे सरांनी शिकवलं कॉलेजमध्ये, जे काही शिकलो मी, त्याच्या प्रिन्सिपलशी भाऊ मी कधी कॉम्प्रोमाइज नाही केली. मी केवळ वेगळ्या विचारधारेचा आहे म्हणून मी बजेटचा पॉलिसी ॲनालिसिस करताना त्या विचारधारेचा त्याच्यावर परिणाम झाला नाही पाहिजे, प्रभाव पडला नाही पाहिजे आणि केवळ अर्थशास्त्राच्या माध्यमातून आपण त्याचं विश्लेषण केलं पाहिजे असा प्रयत्न करणार आहे. हे सांगण्याचं कारण एवढंच की बऱ्याच वेळा असं होऊ शकतं की असं वाटतं की नाही, हा तर काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस विचारधारेचा माणूस आहे त्यामुळे असं बोलेल, तर कृपया असं समजून घेऊ नका. मी जे काही बोलील ते मी सबस्टॅन्शिएट पण करू शकतो, कारण की जे आकडे सांगतात आणि त्या आकड्यांप्रमाणे पॉलिसी कॉन्ग्रुएन्स तसा आहे का, की पॉलिसी कॉन्ग्रुएन्स आणि केलेली तरतूद याच्यामध्ये कुठे कुठे मेळ बसतो आणि कुठे कुठे ते असायला पाहिजे तसं, या दृष्टिकोनातून आपण चर्चा करू. मी फार आकडेमोड करणार नाही, पण महत्त्वाची गोष्ट आहे की आपण सुरू करत असताना नेहमी आपला एक 1991 साली आपण भारताची इकॉनॉमी इंटिग्रेट केली जगासोबत आणि त्याच्यानंतर बजेटचं जे स्वरूप आहे ते संपूर्णतः पालटलं. अर्थशास्त्राचं मांडणी जी आहे देशाची ती सुद्धा बदलली, प्रत्येक देशाची बदलली, भारताचीच नाही. आणि आता जगामध्ये अर्थशास्त्राकडे बघण्याचा दृष्टिकोन हा प्रत्येक देशाचा जरी असला तरी तो जागतिक आहे. त्या अनुषंगानं आपण अर्थशास्त्राच्या अनुषंगानं आपण आता ग्लोबल सिटीजन झालेलो आहोत. आता आपण असे या देशाचे त्या देशाचे नाही,
कारण की कुठल्याही देशामध्ये काहीही घडलं तर त्याचा परिणाम जो आहे तो सावनेरमधल्या गावातल्या व्यक्तीवर पण पडत असतो. त्या अनुषंगानं आपण ग्लोबल सिटीजन असं मला म्हणावं वाटतं. सुनील भाऊ, मी सावनेरला येईल, तुम्ही जितके वेळा बोलवाल तितके वेळा येईल, कारण मी त्या मातीतला आहे. माझं गाव पंढरी सावनेरजवळच आहे, त्यामुळे सावनेर हे तुम्हाला जितकं जवळच आहे तितकं मलाही आहे. मला आनंद होईल आपल्यासोबत इथे यायला. आपण सुरुवातीला बघताना या अनुषंगानं बजेटपासून सुरुवात करू की जागतिक आर्थिक परिस्थिती काय आहे आणि त्याच्यामध्ये भारताची परिस्थिती काय आहे. कारण भारत इज अ ब्राईट स्पॉट म्हणून आपण ब्राईट स्पॉट जो आहे हा शब्द जो आहे गेल्या 2 वर्षापासून 1.5 वर्षापासून सातत्यानं ऐकतो आहे. तर त्याचे कारणं काय आहेत. महत्त्वाची गोष्ट अशी आहे की इकॉनॉमिक सायकल जी असते, अर्थशास्त्राची एक सायकल असते, ती सायकल 8-8 वर्षांनी एक मंदीमध्ये जात असते, पुन्हा तेजीमध्ये येत असते. पण मला एका गोष्टीवर विश्वास आहे, जी तेजी आपण 2003-04 पासून 2008-09 पर्यंत बघितली, ती तेजी पुढच्या 60-70 वर्षामध्ये येईल असं मला वाटत नाही. मी माझ्या अनेक व्यावसायिक मित्रांना पोत्यांनी पैसे घेऊन जाऊन व्यवहार करताना पाहिलेला आहे. तशी कुठली परिस्थिती पुन्हा येणाऱ्या 50-60 वर्षात, कारण इकॉनॉमिस्ट खूप अशा इकॉनॉमिक अँगलनी बोलत असताना खूप दूरचा आपण कधी प्रेडिक्ट करत नाही, पण तरी आजची परिस्थिती, जागतिक परिस्थिती अशी आहे की 50-60 वर्षामध्ये अशा पद्धतीची सुबत्ता मोहनभाव येईल असं कयास वाटत नाही. जगाचा मॅन्युफॅक्चरिंग हब हाऊस जे आहे ते चायना झालं. चायनानी 13-14च्या गतीनं प्रगती केली. त्यावेळेस भारत 9 पर्यंत, आपली जास्तीत जास्त प्रगती 9.5 पर्यंत गेली आहे मनमोहन सिंगांच्या काळामध्ये. आणि मनमोहन सिंगांचं हे जे श्रेय आहे, त्यांनी ज्या पद्धतीची अर्थव्यवस्था या देशाला दिली, जी हिंमत त्यांनी दाखवली, कारण इथे बसलेले अनेक लोक राजकारणामध्ये आहे, आपल्या हातातली सत्ता सोडणे आणि त्यातल्या त्यात अर्थसत्ता सोडणे ही सोपी गोष्ट नाही आहे. अनेक वाद प्रतिवाद असे आहे की जी परिस्थिती आपण 1991 मध्ये स्वीकारली, जी पद्धत आपण 1991 मध्ये स्वीकारली, ती आपण कधीतरी 1970 किंवा 80 मध्ये चायनाने ज्या पद्धतीने स्वीकारली त्या पद्धतीने स्वीकारायला पाहिजे नव्हती. पण 1990 साली ज्या पद्धतीची परिस्थिती निर्माण झाली त्याचं श्रेय जातं ते राजीव गांधी यांना. 1985 साली पहिल्यांदा आपलं प्लॅनिंग कमिशन असताना आपण फक्त इंडिकेटिव्ह रोलमध्ये गेलो. त्याच्या पहिले आपण सगळं डिक्टेट करत होतो, सगळी डेव्हलपमेंट जी आहे ती प्लॅनिंग कमिशनच्या माध्यमातून डिक्टेट करत होतो. आणि खाजगी क्षेत्र आणि सरकारी क्षेत्र या दोन्ही क्षेत्राचा सहभाग जो आहे त्याच्यामध्ये खाजगी क्षेत्राचा सहभाग वाढला पाहिजे, हा जो विचार आहे हा मोठ्या प्रमाणात पुढं आला. आणि त्याचं जे श्रेय आहे, म्हणजे त्यावेळेस मला आठवतं माझ्या वडिलांनी मला दाखवलं होतं ते, की राजीव गांधी अशी एक बॅग घेऊन चालायचे. ती बॅग नसून तो लॅपटॉप होता. म्हणजे ते पहिलं एक इंट्रोडक्शन होतं या देशाला की हा पंतप्रधान ह्या देशाला कुठे घेऊन जाणार आहे. प्राईम मिनिस्टर इज अ प्राईम मिनिस्टर, ते काय काँग्रेस आणि BJP असं नसते. तर त्यांनी जो आपल्याला पायंडा घालून दिला, त्यांनी ज्या पद्धतीनं अर्थव्यवस्थेला दिशा दिली त्याच्यामध्ये सॅम पित्रोदांचा पण फार मोठा रोल होता. आणि त्यांनी जेव्हा पर्स्पेक्टिव्ह प्लॅनिंग 1985 ते 90 पर्यंत केलं, त्याच्यातनं जर कुठल्या क्रांतीचा जन्म झाला असेल तर जो तुमच्या आमच्या हातामध्ये जो मोबाईल आहे, जो तुमच्या आमच्या हातामध्ये, म्हणजे कम्प्युटरला पहिले कसं होतं, टीव्हीला कोणी हात लावला नाही पाहिजे, आपलं शटर वगैरे बंद करत होतं. म्हणजे प्रगती झालीच नाही किंवा झाली याच्या डिबेटमध्ये जायचं असेल तर त्या लोकांनी हे लक्षात ठेवलं पाहिजे की पहिले साबण म्हणजे लाईफ बॉयच होता, पहिले टूथपेस्ट म्हणजे कोलगेटच होती, आणि बिस्किट म्हणजे पार्लेजीचं ग्लुकोजच बिस्किट होतं. त्याच्या व्यतिरिक्त ह्या देशातल्या लोकांना माहीत नव्हतं. लाईफ बॉय लावली का, ब्रश केला म्हणजे गावातले लोक, तर मला अजूनही आठवतं की गावातले लोक म्हणत होते की कोलगेट केलं का. म्हणजे एवढ्या त्या संकल्पना 20-30 वर्ष या देशामध्ये राबवत होत्या. आणि याचं कारण असं होतं की फंडामेंटल काम जे आहे अर्थशास्त्र, आर्थिक, ते फंडामेंटल काम या देशामध्ये कुठंतरी या देशातले विचारवंत, या देशातले राजकारणी, या देशातले समाजकारणी, या देशातले सायंटिस्टचा रोल फार मोठा राहिलेला आहे. हे सगळं केलं. मला फक्त हा धांडोळा मी यासाठी घेतो आहे कारण की बऱ्याच लोकांनी जेव्हा भारतामध्ये इस्रोची सुरुवात झाली 1961 मध्ये, तेव्हा पाश्चात्य देशांनी भारताला असं म्हटलं होतं की उगाच श्रीमंतीचे शौक कशाला पाळता तुम्ही, तुमच्या अंगावर घालायला धड कपडे नाही, 2 वेळचं तुम्हाला खायला नाही, आणि तुम्हाला आकाशाचे वेध कसे काय लागतात. पण त्याही वेळेस इस्रोची स्थापना करून आपण 75 मध्येच पहिला आर्यभट्ट आपण सोडला. तर ह्या ज्या क्रांती आहे, हा जो बेस आहे, म्हणजे आज जर आपण मोठे मोठे हायवेज बांधतो आहे तर कुठंतरी कोणीतरी त्याचं प्लॅनिंग ड्रॉइंग केलेलं आहे, कुठंतरी कोणीतरी त्याच्यावर गिट्टी माती टाकलेली आहे, म्हणून आज आपण सिमेंट टाकू शकतो, सिमेंट रोड करू शकतो किंवा डांबर रोड करू शकतो. ही जी प्रगती आहे, ही जी पहिल्या जनरेशनच्या राजकारण्यांनी, अर्थशास्त्रज्ञांनी, शास्त्रज्ञांनी
विचारवंतांनी दिलेली आहे त्यांचं श्रेय आपण नाकारू शकत नाही. राजकारणामध्ये एकामेकाला दोष देणं हा भाग निराळा. 1991 साली आपण ही अर्थव्यवस्था स्वीकारण्याचं कारण असं होतं की त्यासाठी जो बेस लागतो प्रायव्हेट इकॉनॉमी प्लेयर्ससाठी, तो बेस तयार झालेला होता. आणि महत्त्वाची एक गोष्ट म्हणजे ज्या वेळेस फार मोठ्या प्रमाणावर समस्या या देशावर उभी राहिली, म्हणजे $1 बिलियन आपल्याकडं फॉरेन एक्सचेंज होता. आता आपण $360 बिलियन बोलतो. आपण ज्या चायनासोबत कंपॅरिझन करतो त्या चायनाचा $4 ट्रिलियन फॉरेन एक्सचेंज रिझर्व्ह आहे. आपला फक्त $360 बिलियन आहे. जेव्हा $1 बिलियन आपल्याकडे फॉरेन एक्सचेंज रिझर्व्ह होता, ज्यावेळेस उद्या आपल्याला जर काही इम्पोर्ट करायचं, आयात करायची असेल तर कसं करायची असा प्रश्न या देशासमोर होता. ज्या वेळेला केवळ 245 खासदारांच्या भरोश्यावर, म्हणजे ज्याला आपण मेजॉरिटी म्हणत नाही, तो पहिलाचा काळ होता. व्ही.पी. सिंगांचा टर्ब्युलंट काळ, ज्याला मंडल कमंडलनी जे राजकारण बदलवलं आहे देशाचं, कॉलिशन पॉलिटिक्स अस्तित्वात आलं. आणि त्यावेळेस हंग पार्लमेंट असा त्यावेळेसचे राष्ट्रपती व्यंकटरमण यांनी हा पहिल्यांदा शब्द वापरला होता की हंग पार्लमेंट येणार. तेव्हा आम्ही सगळे 10वी 8वी 9वीतले पोरं विचार करत होतो की हंग पार्लमेंट काय असते बा. म्हणजे त्यावेळेसचे शिक्षक पण तेवढं तुम्हाला प्रवृत्त करायचे विचार करायला. तर तो जो काळ आहे तो डिवायडिंग लाईन आहे या देशाच्या राजकीय, आर्थिक, सामाजिक इतिहासामध्ये. तेव्हा एवढं मोठं डेअरिंग करणं आणि सगळं हातातलं सोडणं, म्हणजे MRTP ॲक्ट सोडला, त्याच्यानंतर आपण 2 कमिशनर सोडले. 2 कमिशनर म्हणजे अतिशय महत्त्वाचे होते ते कमिशनर, जे याच्याशी रिलेटेड होते, शेअर मार्केटशी रिलेटेड होते, कुठली फॉरेन इन्व्हेस्टमेंट देशामध्ये येण्याच्या संदर्भातले होते. आणि त्यावेळेससुद्धा त्यांच्यावर प्रचंड टीका झाली होती. पण या देशाला त्यावेळेस एक विचारवंत प्रधानमंत्री मिळाले होते. म्हणजे माझ्या पाहण्यात जर सर्वात आवाज खोलिए, पीछे आवाज नहीं जा रहा है क्योंकि मैं चिल्ला नहीं सकता ये स्पीच में. हाँ, या देशाला त्यावेळेस प्रधानमंत्री म्हणून एक विचारवंत लाभले होते आणि अर्थमंत्री म्हणून एक अर्थशास्त्रज्ञ मनमोहन सिंग लाभलेले होते. आणि याचं सगळं श्रेय जे आहे त्या नरसिंहरावांना देता येईल. कारण की जर तुम्ही सगळ्या मिनिस्ट्रीज जर पाहिल्या, म्हणजे आजचे सुद्धा अर्थमंत्री चांगले आहेत, ते मला काही त्यांच्यावर टीका नाही करायची, पण जवाहरलाल नेहरूंचं जर मंत्रिमंडळ आपण बघितलं आणि नरसिंहरावांचं मंत्रिमंडळ आपण बघितलं तर आपल्याला देशातलं बेस्ट ऑफ बेस्ट टॅलेंट जे होतं ते टॅलेंट आपल्या त्या मंत्रिमंडळामध्ये होतं असं आपण म्हणू शकतो. मनमोहन सिंगांनी जे डेअरिंग केलं ते डेअरिंग करायला अतिशय मोठं मन लागतं, देशाच्या प्रती प्रेम लागतं. त्यांनी जेव्हा इकॉनॉमी ओपन केली तेव्हा त्यांनी म्हटलं होतं की लेट्स द विंड्स ऑफ आउटसाईड कम्स इनसाइड. जरा सगळ्या खिडक्या आपण उघडूया आणि बाहेरचे वारं जे आहे ते आपल्या देशात येऊया. त्याच्यानंतरचं आजचं बजेट हे 25वं बजेट होतं 25व्या वर्षातलं. म्हणून त्या ज्या बजेटला आहे ती एक डिवायडिंग लाईन आहे आपल्या देशातली अर्थशास्त्रातली. आर्थिक साम्राज्य, त्याचा परिणाम समाजावर झाला, त्याचा परिणाम संस्कृतीवर झाला, त्याचा परिणाम राजकारणावर झाला, त्या सगळ्या गोष्टींवर झाला. त्याच्यानंतरचं एक बजेट जे आहे ते 96चं, म्हणजे 91चं बजेट आपल्या सगळ्यांना माहिती आहे. आपण इकॉनॉमी ओपन केली, त्याचे परिणामसुद्धा आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. की एक स्लाइड आहे त्यातली, काढ बरं. मनमोहन सिंग के वक्त और अभी जेटली के वक्त, म्हणजे त्यावेळेसचं एक चित्र जे आहे ते आपल्या समोर येईल. मनमोहन से जेटली तक कैसे बदला भारत, ही स्लाइड मला एक मिळाली. ही काही माझं क्रिएशन नाही, पण मला मिळाली आणि मला असं वाटलं की ती छोट्याशा गोष्टीमधनं बरंच बोलते. 1991 डॉलरवाले अरबपती, म्हणजे त्यावेळेस आपण बघितलं असेल की कोणाच्या घरी जर फॉरेनमधनं एखादं छोटंसं बिस्किट आलं, एखादं हे तरी आलं तरी इम्पोर्टेड आहे. म्हणजे पहा संस्कृतीवर कसा परिणाम होतो, साहित्यावर कसा परिणाम होतो. त्यावेळेस इम्पोर्टेड हा शब्द फार मोठा होता. म्हणजे जे वयानं मोठे आहेत त्यांना ह्या शब्दाची जाणीव असेल किंवा माहिती असेल. आज इम्पोर्टेड हा शब्द राहिला नाही आहे. आज हा काय आला, मैं बॉम्बे में जाके शॉपिंग नहीं करूंगा, इंग्लंड में जाके शॉपिंग नहीं करूंगा, मुझे नागपूर में सब मिलता है. हा जो बदल आहे ह्याला आपण असं म्हणू शकतो की हा विकास आहे. त्यावेळेस एक सुद्धा श्रीमंत डॉलरवाला अरबपती जो आहे, बिलिओनरी जो आहे, मिलिओनरी एक सुद्धा नव्हता. 2016 आपल्याजवळ 110 आहेत. त्यावेळेस कोणी काय बोलायचं, म्हणजे टी व्हीवर येणं ही फार मोठी गोष्ट होती. आज आम्ही कधी जेव्हा वोटिंग असतं, काउंटिंग असतं, त्यावेळेस आम्ही 12-12 तास चॅनलवर सकाळपासून 8 वाजतापासून रात्री 11-11 वाजेपर्यंत असतो. पण त्यावेळेसची परिस्थिती कशी होती की तेव्हा फक्त एकच चॅनल होतं आपलं डीडीचं. आज आपल्याजवळ जवळजवळ 1200 चॅनल्स आहेत. म्हणजे ही जी क्रांती आहे ही लोकांना अभिव्यक्ती, म्हणजे जर घटनेच्या अनुषंगाने जर विचार केला तर ही लोकांना अभिव्यक्ती स्वातंत्र्य देणारी क्रांती आहे, ज्याची सुरुवात जी आहे ती अर्थक्रांतीपासून झालेली आहे. ज्याला कारणीभूत ठरलेला आहे तो एक विचार, राजकीय विचार, ज्यानं हा बदल घडून आणलेला आहे. आता पहिले जेव्हा लोक विमानाने किती ट्रॅव्हलिंग करायचे,
91-91मध्ये, तेव्हा विमानाने जाणं म्हणजे फारच मोठी गोष्ट. म्हणजे एखादा चालला म्हणजे सोडायला जाणार एक आणि सोडायला 100, येणार आहे एक आणि घ्यायला जाणारे 100. म्हणजे त्यावेळेस नागपूर एअरपोर्ट म्हणजे प्लेन उतरताना आपल्याला दिसायचं आणि आपण तिथपर्यंत जाऊ शकत होतो. आता प्लेनपर्यंत पोहोचायला आपल्याला मॉलमधून जावं लागतं. दिस इज डेव्हलपमेंट. हा GDPचा डेव्हलपमेंट आहे. आपण GDP डेव्हलपमेंट करू आणि मग नंतर बजेटच्या मुख्य भागावर येऊ. तेव्हा 10 लाख म्हणजे फक्त 7.5 लाख लोक एवढ्या मोठ्या देशात, म्हणजे तेव्हाची लोकसंख्या समजून घ्या 81 करोड होती आपली. 81 करोडमध्ये फक्त 7.5 लोक प्लेननी ट्रॅव्हल करू शकत होते. आता जवळजवळ तुम्ही विचार करा की 5-7 करोड लोक जे आहे ते प्लेननी ट्रॅव्हल करू शकतात. म्हणजे हे सगळे जे बदल आहे GDP ग्रोथ आहे. GDP ग्रोथ म्हणजे साध्या भाषेमध्ये जर विचार केला की ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट हा शब्द आपण खूपच आपल्या कानावर असा येऊन पडतो, इतकी भीती वाटते त्याची की बा हे GDP म्हणजे काहीतरी मोठंच प्रकरण आहे हे अणुबॉम्बसारखं. पण तसं नाही आहे ते. एका वर्षामध्ये एखाद्या देशामध्ये किती वस्तू आणि सेवा निर्माण होतात त्याची जी आपण मोजदास करतो तो म्हणजे GDP. आता हा GDP आपण आपल्या बाबतीतही यूज करू शकतो की आपण स्वतः किती सेवा निर्माण करून कमवलं. म्हणजे आता कोणी टीचरचा जॉब करत असताना कोणी दुसराही व्यवसाय करत असतो, जिथून वस्तू निर्माण होत असेल त्या वस्तू आणि जिथून सेवा निर्माण होत असेल त्या सेवा, ह्या आपण किती निर्माण करतो त्याचं उदाहरण सांगतो तुम्हाला. GDP म्हणजे काय. सुरुवातीला मला असं वाटतं की आपल्याला टेलिफोन घ्यायला खासदारांचं पत्र लागायचं, किंवा गॅस कनेक्शनसाठी सुद्धा खासदारांचं पत्र लागायचं, किंवा ह्या सगळ्या गोष्टी असणे म्हणजे एक फार मोठी गोष्ट होती. म्हणजे मला स्वतःला असं आठवतं की आमच्या इथे एकच सर्वज्ञ इलेक्ट्रिकल्स नावाचं दुकान होतं आणि त्या दुकानामध्ये TV लागायचा आणि फक्त न्यूज यायच्या. आणि आम्ही तिथे ते म्हणजे 9 वाजता न्यूज असायच्या आणि आम्ही 8 पासून तिथे बाहेर उभं राहायचो दुकानाच्या. आणि ते सगळे ते चालू करायचे आणि ते पिक्सल, तेव्हा आम्ही त्याला मच्छर म्हणायचो, हे सगळे मच्छरच दिसते, किती वेळ लागतो बा. आणि 9 वाजता मग जेव्हा न्यूज सुरू व्हायच्या तेव्हा आम्ही विचार करायचो की टीव्हीत माणूस घुसत कसा असेल. आज तुमच्या हातात TV आहे. आज तुम्ही मोबाईल काढला तर तुम्ही आत्ता लाईव्ह बघू शकता की टीव्हीवर कुठल्या न्यूज सुरू आहे, काय सुरू आहे, काय नाही सुरू आहे. ही GDP डेव्हलपमेंट आहे. आज तुम्ही गॅस घ्यायला जातो म्हटलं तर तुम्हाला खासदाराचं पत्र लागत नाही. आज तुम्ही फोन घ्यायला जातो म्हटलं तुम्ही आज 5 सिम कार्ड घेऊ शकता, तुम्हाला BSNLचा फोन हा दुसऱ्या दिवशी येतो. म्हणजे एवढ्या वस्तू आणि एवढ्या सेवा ज्या निर्माण झालेल्या आहे याला ग्रोथ म्हणतो. मी नेहमी एक उदाहरण सांगत असतो नेहमी बजेटमध्ये सुरुवातीला, कारण की बऱ्याच लोकांचं फार कन्फ्युजन, संभ्रमावस्था असते की बा काय हे GDP असते, काय असते. पहिले आपल्या घराची सजावट म्हणजे काय की घराच्या 4 भिंती आपण बांधायचो, बेडरूममध्ये 2 पलंग टाकले, समोर 2-4 सोफा सेट टाकले, एक टिपाय, वरती लाईट, आणि TV आल्यानंतर TV. तो पण TV म्हणजे 10 वेळा आपण साफ करायचो, त्याला ते शटर लावायचो, नंतर मग आपण त्याला ते इस्टमन कलरची 60-70 रुपयाची स्क्रीन लावायचो कलर TV येतपर्यंत. तिथून आपण इथपर्यंत आलो. आणि आज प्रत्येक घरामध्ये साधारणतः 2 ते 3 TV असतात. म्हणजे आता सेपरेट प्रत्येकाचा प्रायव्हेट TV, खाजगी TV, खाजगी टॉयलेट, बाथरूम. पहिले रूफचा विचार केला का मला वाटत नाही. सुनील भाऊनी पण, म्हणजे त्यांचे वडील पण मंत्री होते, पण त्यांनी पण कधी असं पहिले वरती फॉल सिलिंग वगैरे व्यवस्थित डिझाईन असं वगैरे, किंवा खालती गालीचा वगैरे म्हणजे हायेस्ट लेवल ऑफ म्हणजे घराची सजावट, इंटेरियर डिझाईन. म्हणजे गालीचा टाकला की फार मोठं इंटेरियर डिझाईन व्हायचं. तिथून आज तुम्ही झोपडपट्टीमध्ये सुद्धा तुम्ही TV बघू शकता, झोपडपट्टीमध्ये तुम्ही मोबाईल बघू शकता. ही GDP ग्रोथ आहे. आणि ह्या GDP ग्रोथचा जो पीक पॉईंट होता तो 2003-04 ते 2008-09 पर्यंत म्हणजे असा होता की प्रत्येकच घरात काही ना काही सातत्याने यायचं होतं. आणि म्हणून आता जो GDP ग्रोथ असा म्हटलं जाते की 7.5% आपण ग्रोथ करू शकतो, तेव्हा लोक जगभरामध्ये शंका उपस्थित करतात की ही परिस्थिती खरी आहे का. मी हे पण सांगणार आहे आपल्याला की कसं होतं. पण ह्या छोट्या छोट्या संकल्पना, आता फिस्कल डेफिसिटवर खूप बोलतात. रघुरामन राजन येतात, फिस्कल डेफिसिटवर बोलतात की ते फार इम्पॉर्टंट आहे, मेंटेन करणं वगैरे वगैरे. पेपरच्या हेडलाईन्स होतात. पहिले अर्थशास्त्रीय दृष्टिकोनातून पेपरची हेडलाईन होत नव्हती. पहिले हेडलाईन व्हायचीच, कोणी जळून मेला आहे का, कोणाचा खून झाला आहे का, किंवा एखाद्यानं राजीनामा दिला आहे का मोठ्या मंत्र्यांनी, ही हेडलाईन व्हायची. आजच्या काळामध्ये हेडलाईन होत असते ती अर्थशास्त्रामध्ये, आर्थिक क्षेत्रामध्ये, एखाद्या आर्थिक घडामोडीमध्ये एखादी मोठी न्यूज झाली असेल तर त्याची सुद्धा फार मोठी बातमी होते. इतका मोठा अर्थशास्त्राचा परिणाम जो आहे, या सगळ्या पॉलिसीचा जो परिणाम आहे तो सर्व दूरध्वनी सर्व घटकांवर जो आहे तो झालेला आपल्याला बघायला मिळतो. नकळतपणे कधी कधी काय होतं की आपण स्वतःला, इतकं लाईफ फास्ट झालेलं आहे आता की आपण आपल्या स्वतःला विचार करायला वेळ देत नाही, आणि त्याच्यामुळं बऱ्याच गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला क्लिष्ट आहे असं वाटतात. आता GDP म्हणजे काय आहे. आपल्या संस्कृतीमध्ये अनेक वर्षापासून एक अशी म्हण आहे की ऋण घेऊन सण साजरा करू नये. हे GDP आहे, हे फिस्कल डेफिसिट आहे. फिस्कल डेफिसिट म्हणजे काय की तुम्ही जर ऋण घेऊन सण साजरा सुरू करायला गेले आणि तुमचं उत्पन्न जर कमी असलं, तुम्ही ते कर्ज जर फेडू शकले नाही, तर मग काय होईल, तुम्ही वस्तू घेऊ शकणार नाही. वस्तू घेऊ शकले नाही तर तुम्ही त्या कर्जाच्या सापळ्यामध्ये, ज्याला डेट ट्रॅप म्हणतो आपण, त्याच्यामध्ये तुम्ही सापडत जाल आणि फायनली तुम्ही
बँक करप्ट व्हाल किंवा तुम्ही कर्जबाजारी व्हाल. कर्जबाजारी झाल्यानंतरची काय परिस्थिती आहे हे विदर्भाच्या माणसाला सांगायची गरज नाही. म्हणून असं म्हटलं जातं की एखाद्या वेळेस आपण जास्त पैसे मार्केटमध्ये नाही टाकले तरी चालेल, पण आपण फिस्कल डिफिसिट जे आहे ते मेंटेन केलं पाहिजे, असं सातत्यानं जे रघुरामन राजन म्हणतात. त्याचं कारण एवढंच आहे की जर तुम्हाला फिस्कल डिफिसिटच्या वरती जाऊन जर काम करायचं असेल तर एक FRBM म्हणून आहे, काही काही टर्मिनॉलॉजीला मी टाळू शकत नाही, त्या मला तुम्हाला सांगायलाच लागतील. FRBM म्हणजे फिस्कल रिस्पॉन्सिबिलिटी अँड बजेटरी मॅनेजमेंट ॲक्ट आपण स्वीकारलेला आहे. आता अगेन हा ॲक्ट स्वीकारला होता आपण, पण याची जबरदस्त मांडणी जी आहे किंवा याचं फॉलोईंग जे आहे ते सगळ्यात चांगलं P. चिदंबरम साहेबांनी केलं. 2012पासून त्यांनी ह्या सगळ्या बॅलन्स शीट व्यवस्थित केल्या आणि त्याच्यानंतर त्यांनी फिस्कल डेफिसिट जेव्हा $145 पर बॅरल तेल होतं, आपण आपल्या गरजेच्या 79% ऑइल जे आहे त्याची आयात करतो आणि त्याच्यानंतर सुद्धा त्यावेळेस पण आपण आजचा जो फॉर्म्युला आपण स्वीकारलेला आहे GDPचा, त्यावेळेस आपण ग्रोथ रेट हा फॅक्टर कॉस्ट रिअलमध्ये मोजत होतो, म्हणून आपल्याला तो 5.9 दिसत होता, 4.9 पर्यंत उतरला होता आणि ग्रोथ झाली नाही असं म्हटलं होतं. आता नवीन आकड्याप्रमाणे जी फेररचना झाली त्याच्याप्रमाणे त्यावेळेसही आपण 6.9नी ग्रो केलो 13-14मध्ये. म्हणजे एवढी सगळी परिस्थिती ॲडव्हर्स असताना सुद्धा, समोर इलेक्शन असताना, प्रचंड आरोप होत असताना सुद्धा अर्थशास्त्राच्या नियमांशी, त्या घालून दिलेल्या पायंड्यांशी कुठलीही कॉम्प्रोमाइज P. चिदंबरम साहेबांनी केली नाही. म्हणून 2012चं बजेट जे आहे ते सुद्धा अतिशय महत्त्वाचं आहे आणि त्याच अनुषंगानं 2016मध्ये फिस्कल डिफिसिट मेंटेन केलं पाहिजे की नाही पाहिजे ही मोठी डिबेट चालली आणि त्याच्यावर या बजेटमध्ये आता त्यांनी एक कमिटी नेमलेली आहे, फिस्कल रिस्पॉन्सिबिलिटी मॅनेजमेंट कमिटी, आणि ती कमिटी जी आहे ती याच्यापुढं आपल्याला मार्गदर्शन करेल की कशा पद्धतीचं आपण याच्यापुढे गेलं पाहिजे. ह्या झाल्या साध्या काही कन्सेप्ट्स आहे. आता प्लान, नॉन प्लान वगैरे याच्यामध्ये विशेष काही नाही. नॉन प्लान म्हणजे अतिशय सोपं आहे. नॉन प्लान म्हणजे कसं आहे की आता घरामध्ये इलेक्ट्रिक बिल दरवर्षी द्यावंच लागतं, घरातल्या नोकरांना पगार द्यावेच लागतात, घरामध्ये काही सुरक्षितता म्हणजे आता घरामध्ये सुरक्षितता लोक CCTV लावतात बाहेर वगैरे, त्याचा खर्च येतोच. हा नॉन प्लान झाला, म्हणजे हा तुमच्यावर आहेच आहे खर्च हा. आणि प्लान खर्च म्हणजे तुम्ही जेव्हा एखादी योजना राबवता, ती ॲग्रिकल्चरमधली असेल, डिफेन्समधली नाही, डिफेन्समधली तुम्ही काही निर्माण करत असाल तर, पण डिफेन्सचे पगार जे आहे ते नॉन प्लानमध्ये जातात. म्हणून बऱ्याच वेळा ही पण चर्चा सुरू झाली होती की प्लानपेक्षा नॉन प्लान बजेट हे नेहमी मोठं असतं. म्हणजे आजचे बजेट 14,40,000 करोडच्या आसपास, लाख करोडच्या आसपास हे नॉन प्लान आहे आणि 5,40,000 करोडच्या आसपास हे प्लान बजेट आहे. तर प्लान बजेटमधनं आपण जेवढ्या सगळ्या योजना राबवतो, मग त्या महिला बालकल्याणच्या असतील, आदिवासी विभागाच्या असतील, दलित विभागाच्या असतील, मागासवर्गीय विभागाच्या असतील, नंतर आपण आता शेतीमधल्या योजना आहे, या सगळ्या योजना राबवण्यासाठी आपण जो खर्च करतो त्याचं जे बजेट देत असतो आपण दरवर्षी ते प्लान बजेट. आता त्याच्यापासून सुद्धा फारकत करणार होतो. नीती आयोगाला पंचवार्षिक योजना आपण ज्या प्लॅनिंग कमिशनच्या माध्यमातून राबवलेल्या होत्या त्याचं हे शेवटलं वर्ष आहे. म्हणजे 12वा प्लॅन कमिशनचं जे इयर आहे त्या पंचवार्षिक योजनेचं हे शेवटलं, 12व्या पंचवार्षिक योजनेचं हे शेवटलं वर्ष आहे. याच्यानंतर नीती आयोगाप्रमाणे सगळं चालणार आहे. 14 फायनान्स कमिशननी ज्या पद्धतीनं मोठ्या प्रमाणावर सूट उपलब्ध करून दिलेले आहे राज्यांसाठी, ज्याला कोऑपरेटिव्ह फेडरलिझमचं प्रिन्सिपल आम्ही पाळतो आहे आणि राज्यांना जास्तीत जास्त सोयीसुविधा उपलब्ध करून देता राज्यांकडे आम्ही जास्तीत जास्त पैसा डायव्हर्ट करतो आहे, अशा पद्धतीचं जे बोलल्या जातं आहे तो काळ जो आहे तो पुढच्या वर्षीपासून सुरू होणार आहे. त्यामुळे पुढच्या वर्षीचं बजेट कसं राहणार हा सुद्धा एक विचार होता. महत्त्वाची गोष्ट अशी होती की आता जागतिक अर्थव्यवस्थेची परिस्थिती अतिशय वाईट आहे. जागतिक अर्थव्यवस्था ही 3.1% वाढत आहे. अमेरिकेची अर्थव्यवस्था ही 2% वाढत आहे आणि त्याच्यामध्ये इन्फ्लेशन वाढण्याची शक्यता आहे आणि बेरोजगारीसुद्धा वाढण्याची शक्यता आहे. त्याच्यामुळं जग पुन्हा कुठं अडचणीत येतं का आर्थिकदृष्ट्या, असा सुद्धा एक विचार प्रवाह जो आहे अर्थशास्त्रामध्ये तो अशा पद्धतीचा एक विचार प्रवाह सुरू आहे. युरोपियन इकॉनॉमिक युनियनसुद्धा आता 1.8नी ग्रो करेल असे सगळे मुडीजचे वगैरे रिपोर्ट आहे. पण त्याच वेळेस मुडीजचा एक रिपोर्ट भारताबद्दलचा असा आहे की त्यांचं असं म्हणणं आहे की 7.5%नी भारत हा विकास करेल असं मुडीजचं म्हणणं आहे. पण मुडीजच्या ह्या म्हणण्यासोबत 2-3 त्यांनी पॅरामीटर्स पण दिले, काही निकष पण दिलेले आहे की या निकषाच्या माध्यमातून जर झालं तर मग भारताचा विकास जो आहे तो 7.5%नी होण्याची शक्यता आहे. आता ह्याच्यामध्ये त्यांना ज्या शक्यता वाटतात त्या मात्र भारतीय अर्थशास्त्रज्ञांना बऱ्याच वेळा असं वाटतात की हे त्रासदायक आपल्यासाठी ठरू शकतं. याचं एक कारण असं आहे की सेवन्थ पे कमिशनचं 1,03,000 कोटीचं बर्डन जे आहे
ते बर्डन मोठ्या प्रमाणावर या तिजोरीवर पडणार आहे. दुसरं आहे OROP, वन रँक वन पेन्शन. त्याच्यामध्ये आहे काही 5 वर्षापूर्वी रिटायर झाले त्यांना कमी पगार पेन्शन मिळते आणि जे 5 वर्षानंतर त्याच रँकवर रिटायर झाले त्यांना जास्त पेन्शन मिळतं, असा तो वन रँक वन पेनचा इश्यू आहे. तो जवळजवळ बरेच वर्ष चालला आणि मग आता तो सुद्धा देण्याच्या संदर्भामध्ये मात्र कुठेही प्रोव्हिजन अशी ॲज सच आपल्याला बजेटमध्ये दिसत नाही. मात्र फक्त त्याचा पासिंग रेफरन्स जो आहे तो बजेट झाल्यानंतर आता बोलल्या जात आहे, पण बजेटमध्ये त्याच्या संदर्भात काही बोललं गेलं नाही. आता ऑस्ट्रेलियाची अशी परिस्थिती आहे की ते आपलं कर्ज देऊ शकेल की नाही अशी परिस्थिती आहे. चायनाच्या संदर्भामध्ये जेव्हा 2013-14 मी बजेटचं भाषण केलं होतं त्यावेळेस बोललो होतो की चायना येणाऱ्या 1.5 वर्षामध्ये चायना ही म्हणजे फार वाईट पद्धतीनं त्यांच्या आर्थिक संकटाकडे वाटचाल करत आहे. कारण की त्यांचा जो GDP आहे, गुड्स अँड सर्व्हिसेसची जी कॅपॅसिटी असते एक, त्याच्यापेक्षा त्यांनी त्याच वेळेस 250 पटीनं प्रायव्हेट कर्ज जे आहे ते झालं होतं. रशियाची अशी परिस्थिती आहे की ऑइल प्राइसेस सगळ्या खाली आल्या, लोखंडाच्या प्राइसेस सगळ्या खाली आल्या, ज्याला कमोडिटी क्रॅश असा एक शब्द जो आहे तो येतो. हे शब्दच मोठे मोठे आहे पण बाकी असं काही नाही आहे. कमोडिटी क्रॅश म्हणजे काय आहे तर लोखंडाच्या प्राइसेस कमी आल्या, सिमेंटच्या प्राइसेस कमी आल्या, ॲल्युमिनियमच्या प्राइसेस कमी आल्या, निकेलच्या प्राइसेस कमी झाल्या. आणि कमी होण्याचं कारण काय आहे? कारण की याच्यासाठी असलेली मागणी जी आहे ती जगभरामध्ये थांबली, कारण की जगभरामध्ये अर्थचक्र जे आहे ते संकटामध्ये आलं, डिमांड कमी झाली. हा एक मोठा इश्यू जागतिक परिस्थितीमध्ये आहे. आणि सगळ्यात मोठा इश्यू जो आहे तो मिडल ईस्टचा आहे. ओपेक असेल किंवा इराणच्या आता सँक्शन्स बाजूला झाले, अमेरिकेसोबत आणि युनोसोबत सगळ्या देशासोबत कॉम्प्रोमाइज झाल्या, जगासोबत कॉम्प्रोमाइज झाल्यानंतर जवळजवळ त्यांचं 4 ते 5 लाख बिलियन लिटर जे आहे ते ऑइल जे आहे ते ऑइल दर दिवसाला मार्केटमध्ये येणार आहे. म्हणजे तो एक सप्लाय वाढला, लिबियाचा एक सप्लाय वाढला, व्हेनेझुएलाचा एक सप्लाय वाढला. या सगळ्या परिस्थितीमध्ये रघुरामन राजनसारखे आपल्याला चांगले बँकर भेटले आणि ज्या व्यवस्था आपण गेल्या 60-70 वर्षामध्ये निर्माण केल्या, म्हणजे बऱ्याचदा विचार केला तर आपल्या लक्षात येईल की रघुरामन राजननी सरकारचं ऐकलं नाही. त्यांनी सांगितलं की मी रेट ऑफ इंटरेस्ट कमी करणार नाही, म्हणजे ते रॅपो रेट आहे, बँक रेट आहे, SLR आहे, तो कमी करणार नाही त्यांनी सांगितलं. याचं कारण असं आहे की तो जर कमी केला असता तर मोठ्या प्रमाणामध्ये पैशाची निर्मिती मार्केटमध्ये झाली असती. म्हणजे मार्केटमध्ये पैशाची निर्मिती कशानं होते तर आपण एक तर बॉन्ड्स जारी करतो, सरकारचे बॉन्ड्स विकतो आपण आणि आपल्याकडे पैसा येतो, किंवा मग आपण नोटा छापतो, डिफिसिट फायनान्सिंग ज्याला म्हणते. पण त्याच्या अनुषंगानं जर प्रोडक्टिव्हिटी वाढली नाही तर मग मात्र इन्फ्लेशन वाढत असतं, महागाई वाढत असते. तर महागाई वाढते म्हणजे काय होते की एखाद्या गोष्टीसाठी जर तुम्हाला आता त्याची युटिलिटीसाठी 100 रुपये द्यावं लागत असेल, ते जर त्याच गोष्टीसाठी उद्या 110 रुपये द्यावे लागले त्या वस्तूची कमतरता झाल्यामुळे, तर हे 10 रुपये जे आहे ते मात्र इन्फ्लेशन, ती महागाई म्हटलं जाते. कारण वस्तूची उपयोगिता तेवढीच असते, फक्त मार्केटमध्ये पैसा येतो. अशीच सेम गोष्ट ब्राझीलमध्ये झाली आणि ब्राझीलमधला जो अनुभव आला त्याच्यानंतर आपले सगळे पंतप्रधान आणि अर्थमंत्री, वित्तमंत्री जे आहे ते शांत झाले आणि त्यांनी मग जास्त काही रिस्क घेतली नाही. ब्राझीलमध्ये त्यांनी रेट ऑफ इंटरेस्ट कमी केले. रेट ऑफ इंटरेस्ट कमी केल्याबरोबर त्याची इकॉनॉमी पूर्ण आज रसातळाला गेलेली आहे. आज ब्राझीलची अशी परिस्थिती आहे की वर्ल्ड कप फुटबॉलचा तिथे जो नियोजित आहे तो घ्यायचा की नाही, म्हणजे झिका व्हायरस एक कारण आहे, पण त्याच्यापेक्षाही मोठं कारण हे आहे की तिथे त्यातली अर्थव्यवस्था इतकी बुडालेली आहे की ऑलिम्पिकसारखी एवढी मोठी स्पर्धा जी आहे खेळाची ती आयोजित करू शकेल की नाही अशी ब्राझीलवर परिस्थिती आली. तिथल्या अर्थमंत्र्याला राजीनामा द्यावा लागला आणि तिथल्या बँकरला पण राजीनामा द्यावा लागला. आज तिथे महागाईचा दर हा 11% आहे. व्हेनेझुएलाची पण परिस्थिती अशीच झाली. व्हेनेझुएलाचं तर इतकं वाईट परिस्थिती आहे की आता त्यांचं इन्फ्लेशन 110-115%वर 110-115%वर आलेलं आहे. ते जवळजवळ 185%वर गेलेलं होतं. मग अशा परिस्थितीमध्ये भारत हा देश ऑइल इम्पोर्टिंग देश आहे. पण भारत या देशाची सर्वात मोठी जर स्ट्रेंथ कोणती असेल, सर्वात मोठी जर शक्ती कोणती असेल तर ती आहे आपलं डोमेस्टिक कन्झम्पशन. डोमेस्टिक कन्झम्पशन म्हणजे काय की आमचं कल्चर, आमच्या असलेल्या विविध गरजा, 100 किलोमीटरवर बदलत चाललेल्या गरजा, कपडे घालण्याचं असेल, खानपानाचं असेल, या सगळ्या गोष्टींमधनं जी एक डोमेस्टिक डिमांड क्रिएट होते प्रत्येक गोष्टीमध्ये. आणि मध्यमवर्गीयामध्ये मागच्या 20 वर्षामध्ये मोठ्या प्रमाणावर जी लोकसंख्या आली त्या लोकसंख्येचं पर्चेसिंग पॉवर जे आहे ते पर्चेसिंग पॉवर मोस्टली या गोष्टीमध्ये इन्व्हॉल्व असतं. ती आमची एक डोमेस्टिक स्ट्रेंथ आहे. आणि दुसरी एक आमची डोमेस्टिक स्ट्रेंथ अशी आहे की आमच्याकडं आलेला सगळा पैसा जो आहे तो आम्ही खर्च करत नाही. आमचा बचतीचा दर जो आहे तो जगामध्ये सर्वात चांगला आहे. जो चायनाचा आणि भारताचा जो बचतीचा दर आहे तो सर्वात चांगला आहे. या बचतीच्या दरामुळं आणि या डोमेस्टिक कन्झम्पशनमुळं भारताला ब्राईट स्पॉट म्हटलं जातं, चायनाला नाही. चायना जरी मॅन्युफॅक्चरिंग हब झाला जगाच्या,
तरी चायनाचं पोल्युशन कोणी बघितलं नसेल आजपर्यंत. चायनामध्ये पोल्युशन प्रचंड वाढलेलं आहे. त्यामुळे आपल्याला विचार करावा लागेल की आपल्याला जर मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरमध्ये मॅन्युफॅक्चरिंग हब हा देश बनवायचा असेल तर आपल्याला केमिकल झोन नाकारावे लागतील. तुम्ही दुसऱ्या कुठल्याही देशामध्ये केमिकल्स तयार करा, केमिकल झोन करा, पण या देशामध्ये केमिकल झोन झाला नाही पाहिजे. आपल्याला आठवत असेल की नांदगाव पेठमध्ये अमरावतीच्या तिथे केमिकल झोनचं प्रकरण खूप गाजलं होतं 1998-99च्या काळामध्ये, आणि ते सगळं आपण नाकारलं होतं. एक तर त्याला पाणी पण खूप लागतं आणि ते पोल्युशन पण फार मोठ्या प्रमाणावर करतं. अशा पद्धतीचा रासायनिक वर्षा जी आहे, रासायनिक पाऊस जो आहे तो युरोपमध्ये 1953-54 सालीच झालेला आहे. महत्त्वाची गोष्ट अशी आहे, भारताच्या इकॉनॉमीबद्दल अजून आपण जर स्ट्रेंथचा विचार केला तर आपण प्रायमरी सेक्टरमधनं डायरेक्ट आपण टर्शरी सेक्टरमध्ये गेलो. म्हणजे आपण शेती क्षेत्रातनं सरळ सरळ विकासाचा पल्ला गाठला, तो सेवा क्षेत्रातच गेलो आपण डायरेक्ट. म्हणजे जी काही आपण म्हणतो सॉफ्टवेअर क्रांती झाली सेवा क्षेत्रातली, म्हणजे सेवा क्षेत्र म्हणजे फक्त सॉफ्टवेअर क्रांती नाही, आपल्या याच्यामध्ये हॉटेल्स पण वाढले, आपल्या याच्यामध्ये ट्रान्सपोर्ट पण वाढलं. ह्या ज्या सेवा क्षेत्रामध्ये, या सेवा क्षेत्रामध्ये वाढलं आणि या सेवा क्षेत्राने सुद्धा फार मोठ्या प्रमाणावर जी आहे ती मदत आपल्याला यावेळेस केलेली आहे. आज आपला कंप्लीट GDP जो आहे, ज्याला आपण ग्रॉस डोमेस्टिक प्रॉडक्ट म्हणतो, वस्तू आणि सेवा, याच्यामध्ये सर्वात जास्त जर कॉन्ट्रीब्युशन कोणाचं असेल तर ते सेवा क्षेत्राचं आहे. ते जवळजवळ 60% वरती आहे. आता बरेच लोक म्हणतात की शेती क्षेत्रामध्ये काहीच कॉन्ट्रीब्युशन नाही, शेती क्षेत्रामध्ये काहीच कॉन्ट्रीब्युशन आहे. असं नाही आहे. बाकी क्षेत्राचं कॉन्ट्रीब्युशन वाढलं, शेतीचं पण वाढलं, पण याच्या तुलनेमध्ये, परस्पर तुलनेमध्ये सेवा क्षेत्राचं जास्त कॉन्ट्रीब्युशन वाढलं. मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्राचं जे आहे, विनिर्माण क्षेत्राचं जे आहे त्याचं कॉन्ट्रीब्युशन वाढलं. पण शेती क्षेत्राच्या ज्या प्रमाणात त्याच्या स्पीडमध्ये वाढायला पाहिजे होतं त्याच्या स्पीडमध्ये वाढलं नाही. शेती क्षेत्राचे आपले एक विशिष्ट प्रॉब्लेम आहेत. तर ही अशी जी परिस्थिती होती जेव्हा इकॉनॉमी नवीन सरकारला मिळाली, त्यावेळेस करंट अकाउंट डेफिसिट म्हणजे आपण परदेशातून जो माल आणतो, इम्पोर्ट करतो आणि एक्सपोर्ट करतो, याच्यामधला जो डिफरन्स येतो, दृश्य स्वरूपामध्ये जे मिळकती मिळतात, त्याच्यामधला जो फरक आहे तो करंट अकाउंट डेफिसिटचा आहे आणि तो बऱ्यापैकी 2%च्या खाली आपण दिलं, 2%च्या आसपास आपण दिलेला होता. त्याच्यानंतर विकास जो आहे तो विकास मोठ्या प्रमाणावर थांबण्याचं कारण होतं मायनिंग क्षेत्र. म्हणजे ज्याच्या फ्रीडम ऑफ स्पीचच्या, ज्याच्या वैचारिक मतभेदाला आजही मानतो त्या NGOजनी जवळपास भारतामध्ये कुठंही मायनिंगचं क्षेत्र आहे ते वाढू दिलं नव्हतं. अनेक ठिकाणी आंदोलनं उभे होते. आपल्याला माहीत असेल कुडनकुलनमध्ये आपली एक फ्लोटिंग, म्हणजे अशी समुद्रामध्ये एक पाणबुडी आहे, आपलं अण्वस्त्र निर्मिती केंद्र आहे आपलं, ते रशियाच्या मदतीनं आपण उभं करतो आहे. त्यालासुद्धा इथे चेन्नईमध्ये जे आहे, चेन्नईमध्ये मोठ्या प्रमाणावर NGOजनी विरोध केल्यानंतर बरेचसे क्षेत्र जे ते आले नव्हते. मोठ्या प्रमाणावर आरोप झाले. आरोप झाल्यामुळं काय झालं की पॉलिसी पॅरालिसिस नावाची एक टर्मिनॉलॉजी आपण ऐकली असेल की बा निर्णय क्षमता जी आहे त्या सरकारमधली गेली होती. कारण सरकारमधले कुठलेच ब्युरोक्रेसी असेल किंवा अर्थशास्त्रज्ञ असेल, वैज्ञानिक असतील, हे लोक कुठल्याही प्रकारचा निर्णय घेण्याच्या मानसिकतेत नव्हते. याचं कारण असं होतं की काही घेतलं की आरोप होत होते, काही घेतलं की आरोप होत होते. हे राजकीय जरी असलं तरी त्याचा मोठ्या प्रमाणावर परिणाम जो आहे तो अर्थक्षेत्रावर झालेला होता. पण तशाही परिस्थितीमध्ये आम्हाला असं वाटलं होतं की 2014चं P. चिदंबरम यांचं बजेट हे पॉप्युलिस्ट बजेट राहील या अनुषंगानं, निवडणुकांच्या अनुषंगानं. पण त्यांनी पॉप्युलिस्ट बजेट दिलं नाही. त्यांनी करंट अकाउंट डेफिसिटी मेंटेन केलं, त्यांनी फिस्कल डेफिसिटी मेंटेन केलं, आणि ज्या पद्धतीमध्ये शेती क्षेत्राला, ज्या पद्धतीमध्ये उद्योगांना सवलती द्यायला पाहिजे त्या सवलती दिल्या. पण या देशाचं दुर्दैव आजही असं आहे की जे GST बिल 2007 साली टेबल झालं होतं त्यावेळेसचे अर्थमंत्री प्रणव मुखर्जी होते. 1 एप्रिल 2010 पासून ते अस्तित्वात यायला पाहिजे होतं, पण केवळ राजकीय कारणांमुळे ते येऊ शकलं नाही. आजही न येण्याचे कारण जरी राजकीय असले तरी त्यातल्या 2 गोष्टी आजच्या सरकारनं मान्य करायलाच पाहिजे. हे कोणी पण मान्य करेल. एक गोष्ट अशी आहे की हे सरकार सातत्यानं टॅक्स लावत आहे, सातत्यानं टॅक्स लावत आहे. तो टॅक्सचा पोर्शन जो आहे तो आपण आत्ताच घेऊया, म्हणजे मग GDPच्या पोर्शनवर जाऊ आपण. आता इकॉनॉमिक सर्वे जे आहे त्याच्या अनुषंगानं सुद्धा आपण विचार केला पाहिजे की ह्या बजेटमध्ये काय होतं. इकॉनॉमिक सर्वे ज्या गोष्टी आपल्याला सांगते, इकॉनॉमिक सर्वे म्हणजे मागच्या वर्षभरामध्ये आपल्या अर्थव्यवस्थेने कसा विकास केला. हा अर्थसंकल्प पुढच्या वर्षासाठी आहे, हा संकल्प आहे. आणि अर्थसंकल्प म्हणजे एक पॉलिसी स्टेटमेंट असतं. या पॉलिसी स्टेटमेंटमध्ये आपण सगळा अर्थशास्त्राचा खेळ करत असतो. सर्व्हिस टॅक्स जो आहे तो सर्व्हिस टॅक्स जवळजवळ 20% वाढला. 12.5% होता, तो 2.5% ह्या 1.5 वर्षामध्ये 2 वर्षामध्ये वाढला आणि तो 15%वर गेलेला आहे. म्हणजे आता परिस्थिती अशी आहे जगासमोर भारताच्या बाबतीमधली की भारताला ऑइल ॲडव्हान्टेज आहे.
म्हणजे 145 नंतर 117वर स्थिरावला, नंतर $105वर स्थिरावला. आज तो जवळपास $30च्या आसपास आहे आणि कदाचित ओपेकच्या मीटिंगमध्ये पुढच्या महिन्यातल्या जर काही बदल झाले नाहीत तर कदाचित तो $22-23पर्यंत सुद्धा खालती येऊ शकतो. इतका ॲडव्हान्टेज जो आहे तो आपल्याला आहे. महत्त्वाची गोष्ट अशी आहे की भारताचा एक्सपोर्ट ज्या देशांसाठी आहे सोबत जास्त आहे त्याचं त्या कंट्रीजच्या ग्रुपचं नाव आहे OECD कंट्रीज, ऑर्गनायझेशन ऑफ इकॉनॉमिकली डेव्हलप कंट्रीज. याच्यामध्ये सगळं अमेरिका आणि युरोप वगैरे हा सगळा पार्ट येतो आणि तो मंदीच्या छायेमधून जात आहे. ग्रीसचा प्रॉब्लेम आपल्याला माहीत आहे. जर्मनीसारख्या इकॉनॉमीवर आजची परिस्थिती अशी आली की थर्ड क्वार्टरमध्ये जर ते लोक प्रगतीचा जो दर आहे, जो अपेक्षित दर 2%, 2.25% जर नाही अचीव करू शकले तर मग कदाचित जर्मनीसुद्धा मंदीमध्ये जाईल आणि जर्मनी जर एकदा मंदीमध्ये गेला तर मग युरोपचं काही खरं नाही. आणि या सगळ्या देशांसोबत आपला जवळजवळ 44% व्यवहार आहे एक्सपोर्ट इम्पोर्टचा. याच्यामध्ये सर्वात आपला जर देशाचा विचार केला तर सर्वात मोठा व्यवहार आपला जो आहे तो अमेरिकेसोबत आहे. एक्सपोर्टचा आणि इम्पोर्टचा नंबर 1 देश जो आहे तो आपल्यासोबत करतो अमेरिका. जरी FDI हे मॉरिशसच्या आणि सिंगापूरच्या गेटमधनं जरी येत असलं तरी ते प्रॉमिसरी नोटच्या संदर्भामध्ये आपल्या सगळ्यांना माहीत आहे ब्लॅक मनीची अनेक गोष्टीमध्ये चर्चा सुरू आहे. इकॉनॉमिक सर्व्हेमध्ये असं म्हटलं आहे की आपण 4 ते 4.5% इन्फ्लेशन राहील आणि GDPचा जो दर आहे, ग्रॉस डोमेस्टिक प्रॉडक्टचा जो दर आहे, विकासाचा जो दर आहे तो जवळजवळ 7 ते 7.25% म्हणजे 0.5% फ्लक्च्युएशन दाखवत असतानाच त्यांना सुद्धा साशंकता आहे की एवढा आपण अचीव करू शकू का. महत्त्वाची गोष्ट अशी आहे की GDP 2-3 पद्धतीनं मोजला जातो. भारतामध्ये अशी पद्धत होती की GDP ॲट रिअल आणि नॉमिनल, फॅक्टर कॉस्ट ॲट रिअल इन्कम आणि फॅक्टर कॉस्ट ॲट नॉमिनल इन्कम. आता रिअल इन्कममध्ये काय असतं की समजून घ्या तुम्ही एखाद्या गोष्टीमध्ये म्हणजे ज्याला आपण खरं उत्पन्न म्हणतो ना, आपण म्हणत नाही का बोलता बोलता रिअलिटी आहे का, रिअलिटी आहे का, तसंच अर्थशास्त्र संदर्भामध्ये पण आहे. रिअल इन्कम मोजताना आपण काय करतो की समजून घ्या एखाद्या गोष्टीमध्ये ₹90 आपण ॲक्च्युअल इन्व्हेस्ट केले असेल, त्याच्यामध्ये सबसिडी ₹10ची असेल, त्याच्यामध्ये आपण इन्फ्लेशन म्हणजे महागाई ही सुद्धा जोडत असतो आणि मग त्याच्यानंतर आपल्याला रिअल इन्कम मिळत असते. फॅक्टर कॉस्टवर आपण नॉमिनल इन्कम मिळवलं. नॉमिनल इन्कममध्ये यांनी काय केलं आता की मार्केट प्राईसवर आणलेलं आहे. मार्केट प्राईसवर आणलं ही जगामधली पद्धत आहे मार्केट प्राईसवर मोजण्याची GDP. आता GDP मार्केट प्राईसवर मोजणं म्हणजे काय आहे की या सगळ्यांमधनं सबसिडी मायनस करायची आणि टॅक्सेस जे आहे ते ॲड करायचे. आता ह्या टॅक्सेसची गंमत कशी आहे की आपण एक्साईजवर सर्वात जास्त टॅक्स यावेळेस मिळवला. म्हणजे आपल्याला जे टॅक्सचं टार्गेट अचीव करायचं होतं ते आपल्याला डायरेक्ट टॅक्सेसमध्ये जास्त आलं पाहिजे. डायरेक्ट टॅक्सेसमध्ये कोणते टॅक्सेस आहे? वेल्थ टॅक्स आहे, इन्कम टॅक्स आहे सर्वात मोठा त्याच्यामध्ये आहे तो कॉर्पोरेशन टॅक्स. कॉर्पोरेशन टॅक्स म्हणजे ज्या कंपनीज आहे आपल्या इथे त्यांना जे प्रॉफिट मिळतं तर त्या प्रॉफिटवर जे तो टॅक्स देतात त्याला कॉर्पोरेशन टॅक्स म्हणतात. त्याच्या संदर्भामध्ये सुद्धा टॅक्समध्ये बऱ्याच सुधारणा ज्या आहेत त्या आता केलेल्या आहे. तर त्याच्यामध्ये डायरेक्ट टॅक्सेसमध्ये आपल्याला कमी टॅक्स कलेक्शन झालेला आहे. इनडायरेक्ट टॅक्सेसमध्ये कस्टम्स आहे, एक्साईज आहे, सर्व्हिस टॅक्स आहे, सेस वगैरे आहेत. सेस हा तर एकदम वेगळाच प्रकार आहे. तर याच्यापासून आपल्याला जास्त उत्पन्न मिळत असताना ते उत्पादनातून मिळालं का? आपल्या देशाचं उत्पादन वाढलं म्हणून किंवा सेवा वाढल्या म्हणून मिळालं का? तर नाही. आपल्या देशाला ज्या तेलाचा लिव्हरेज जो मिळाला, जे स्वस्त आपल्याला तेल मिळत आहे ते आपण डिकंट्रोल केलेलं आहे. ऑइल असो, पेट्रोल असो किंवा डिझेल असो, याच्या संदर्भामध्ये चर्चा काय असते की बा महाग झालं तर त्याचा बोजा जो आहे तो आपण कोणावर टाकतो? ग्राहकावर टाकतो, सरकार. कारण सरकारचा संबंध आता मार्केटशी आहे की जर जागतिक स्तरावर क्रूड ऑइलच्या प्राइसेस कमी झाल्या तर मग त्याचा जो बेनिफिट आहे तो लोकांना पोहोचवला पाहिजे. तो लोकांना पोहोचवला का पाहिजे? कारण की लोकांना जर वाढला तर आपण लोकांवर बोजा टाकतो, तर कमी झाला तर तो सुद्धा लोकांवर त्याचा बेनिफिट जो आहे तो पास ऑन झाला पाहिजे. पण याचा ॲडव्हान्टेज या सरकारने घेतला आणि त्याच्यावर सातत्यानं एक्साईज लावली. आज वर्षभराचं कॅल्क्युलेशन असं आहे की 1,80,000 कोटी 1,80,000 कोटी एवढं मोठं उत्पन्न सरकारला या पेट्रोल डिझेलमधून मिळणार आहे. त्यामुळे एक प्रवाह असा सुद्धा आहे किंवा असा सुद्धा विचार केला जातो की हा जर सगळा पैसा आपण ग्राहकांकडे जर ट्रान्सफर केला असता, म्हणजे समजून घ्या आज पेट्रोल 45-50 रुपयाच्या घरात जर राहिलं असतं तर उरलेली रक्कम ही फार मोठ्या प्रमाणावर आपल्याजवळ डिस्पोजेबल अमाऊंट राहिली असती आणि कदाचित कन्झ्युमर क्रेडिट आणि मग आपण मार्केटमध्ये जास्त वस्तू आणि सेवा विकत घेतल्या असत्या तर मार्केटमध्ये जी आहे ती चांगली परिस्थिती राहिली असती. पण सरकारसमोर सुद्धा एक फार मोठी अडचण होती की सरकारचे जे खर्च आहे प्लांट आणि नॉन प्लांट त्याच्यामध्ये फिस्कल डेफिसिट वाढू द्यायचं नाही. कारण फिस्कल डेफिसिट जर वाढवलं आणि डिमांड जर वाढली नाही, जगातली डिमांड वाढली नाही तर मग महागाई वाढण्याची शक्यता होती. अशा दुविधेमध्ये सरकार होतं. सरकारने हा जो टॅक्स लावला हा माझं तरी असं वाटतं की आर्थिकदृष्ट्या सामान्य ग्राहकावर टाकलेला फार मोठा
बोजा आहे त्यांना त्यांचं द्यायला पाहिजे नव्हतं. त्यांना त्यांची संधी इकॉनॉमीमध्ये कॉन्ट्रीब्यूट करायसाठी द्यायला पाहिजे नव्हती. पण त्या फिस्कल डेफिसिटच्या अडचणीमुळे किंवा त्याचा बेनिफिट जो आहे तो चांगला घेऊ शकला नाही, चांगल्या पद्धतीनं सरकार घेऊ शकलं नाही, ही एक अडचण आहे. दुसरी अशी अडचण आहे की बऱ्याच लोकांना असं वाटतं की ऑइल पूल अकाउंट तयार करायला पाहिजे नव्हतं. म्हणजे काही पैसा हा कम्प्लिटली वेगळा ठेवायला पाहिजे नव्हता. म्हणजे उद्या जर एखाद्या वेळेस ओपेकची मीटिंग झाली आणि त्यांनी जर ठरवलं की आता आपल्याला ऑइलचं प्रोडक्शन कमी करायचं आहे, तर सप्लाय जर जगामधला कमी झाला तर किमती वाढतील. तर तशा परिस्थितीमध्ये 6-7 महिने तरी आपण सस्टेन करू शकलो पाहिजे. अशा पद्धतीचा ऑइल पूल अकाउंट तयार करायला पाहिजे नव्हतं. ते केलं नाही. पण फिस्कल डेफिसिट मेंटेन करण्यासाठी आपण हे केलेलं आहे. आणि आता जर आपण 7th पे कमिशनला 1,03,000 कोटी देऊ शकलो नाही, जवळजवळ 80-90 हजार कोटी जर आपण OROP देऊ शकलो नाही, तर मग 7.5% GDP आपण कसा अचीव करणार, हा सुद्धा एक मोठा प्रश्न आहे. GDPचं बेस इयर तुम्ही वाढवलं, 2005-06 पासून 2011-12 केलं, म्हणजे ते इन्फ्लेशन ॲडजस्टेड झालं. तुम्ही नॉमिनलवर आले, मार्केट प्राईसवर घेतलं, मार्केट प्राईसवर तुम्ही GDP ॲट फॅक्टर कॉस्ट, म्हणजे ॲक्च्युअल आपण काय वस्तू सेवा निर्माण केल्या त्याची किंमत, आणि त्याच्यामध्ये टॅक्सेससुद्धा जोडले, फक्त सबसिडी मायनस केली. त्याच्यामुळं हा जो विकास दर दिसतोय, तो विकास दर दिसत असताना सुद्धा लोकांच्या चेहऱ्यावर मात्र कॉन्फिडन्स दिसत नाही आहे. एखाद्या ठिकाणी आपण खूप वस्तू आणि सेवा रेलचेल असते, आपण विकत घेऊ शकतो, आपली तशी परिस्थिती असते, ती मानसिकता पण असते. आणि ती मानसिकता कशी रिफ्लेक्ट होते? आपण दिवाळी केली का जशी 2004, 5, 6, 7, 8 मध्ये करत होतो तशी साजरी केली का दिवाळी? नाही केली आपण गेल्या 2010 नंतर मला असं वाटत नाही की ज्या पद्धतीनं इकॉनॉमी बूम करत होती, सेन्सेक्स झूम करत होता, त्यावेळेस आपण करू शकलो का? नाही करू शकलो. दुसरा एक गोष्ट, बरेच लोक सेन्सेक्सच्या संदर्भात बोलतात. आता सेन्सेक्सचा विषय निघाला म्हणून सेन्सेक्सच्या बाबतीत थोडंफार आपण बोललं पाहिजे. माझे इथं मित्र एक्सपर्ट आहेत ते सेन्सेक्सचे, पण मी फक्त इकॉनॉमी बूम आणि सेन्सेक्स झूम, आपण त्यांचं नंतर लेक्चर ठेवूया त्याच्यावर. सेन्सेक्सचं कसं आहे की जे FII जे आहेत, फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्स, म्हणजे जे संस्थागत निवेश करतात. आता ह्या टर्मिनॉलॉजी जितक्या बोजड आहे की लोकांना असं वाटते नको ते वाचायला. FDI म्हणजे फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट. याच्यातला फरक एवढाच आहे की जे लोक फक्त शेअर्समध्ये, इक्विटीजमध्ये इन्व्हेस्ट करतात, डेबेंचर्समध्ये इन्व्हेस्ट करतात, ते म्हणजे संस्थागत निवेशक, जे फक्त शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करतात. आणि जे डायरेक्ट आपल्या इथून बिझनेस लावतात, जे डायरेक्ट जसा एनरॉनचा प्रोजेक्ट असेल, विविध प्रोजेक्ट असेल, जे डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट करत असेल, त्याला आपण FDI म्हणतो. आपण. दुसरं 1-2 टर्मिनॉलॉजी अजून सांगून देतो म्हणजे आपल्याला पुढे जाता येईल. कारण की हे सांगत मला आपल्याला बजेट सांगायचं आहे की करंट अकाउंट कन्व्हर्टिबिलिटी आणि कॅपिटल अकाउंट कन्व्हर्टिबिलिटी याच्यामधला फरक काय आहे? तुम्ही तुमच्या व्यवसायातले सर्व पैसे नाही घेऊन जाऊ शकत इन्व्हेस्टमेंटसोबत. करंट अकाउंट कन्व्हर्टिबिलिटी म्हणजे काय की तुम्ही तुमच्या प्रॉफिटमधला काही पैसा, पहिले आपण पार्शल कन्व्हर्टिबिलिटी केली होती, नंतर आपण 100% कन्व्हर्टिबिलिटी केली करंट अकाउंटवर. म्हणजे तुम्ही तुमचे प्रॉफिट्स जे आहे ते प्रॉफिट्स आता तुम्ही घेऊन जाऊ शकता, पण जी इन्व्हेस्टमेंट केली ती घेऊन जाऊ शकत नाही. अन्यथा तुम्ही विचार करा, जर फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंटवर कॅपिटल अकाउंट कन्व्हर्टिबिलिटी जर आपण दिली असती, तर एनरॉनचा प्रोजेक्ट हा आपल्याला कर्जात टाकून गेला असता. सगळे पैसे ते घेऊन गेले असते, पण ते तसं करू शकले नाही. त्यांना इथे वेगळे प्रमोटर्स शोधावे लागले. म्हणजे हे फेज डिरेग्युलेशन जे केलेलं आहे, ज्याला आपण म्हणतो ना आर्थिक सुधारणाचा जो मोठा हप्ता दिलेला आहे, तो मनमोहन सिंगांनी डिरेग्युलेट करताना हा फेजमध्ये केला. टप्प्याटप्प्यानं इकॉनॉमी जी आहे ती ओपन केली, आणि ते करत असताना देशाला नुकसान होणार नाही, जास्तीत जास्त फायद्याचं ठरलं पाहिजे असं केलं. म्हणजे हे जे 2 ड्रीम बजेट जे आहे, ज्याला आजही जगामध्ये मान्यता आहे की अशा पद्धतीने जे केलं ते चांगलं केलं. कारण की त्याच वेळेस टायगर इकॉनॉमी ज्याला म्हणतो आपण, बँकॉक, हाँगकाँग, कंबोडिया वगैरे तिकडल्या, ह्या 1994-95 मध्ये कम्प्लीट सपाट होऊन गेल्या होत्या. कारण की त्यांनी एका दिवसामध्येच कॅपिटल अकाउंट कन्व्हर्टिबिलिटी दिली होती, आणि $26 बिलियन त्यावेळेस एका रात्रीतून रिअल इस्टेटमधली इन्व्हेस्टमेंट निघाल्यामुळे तो कॅटास्ट्रॉफ झाला होता. इकॉनॉमिक कॅटास्ट्रॉफ जगामध्ये ज्याला म्हटलं जातं, तसं भारतामध्ये कधी घडलं नाही. 2008 नंतर जेव्हा जागतिक मंदी आली, असं होतं की इंग्लंडमध्ये सुद्धा अन्नछत्र लागलेले होते. इंग्लंडमध्ये लोकांनी गेल्या 5-7 वर्षामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर क्रिसमस केलं नाही. त्यांना एकच सण आहे, आपल्याला दिवसागणिक सण आहे, म्हणजे गणपतीच्याच कितीतरी चतुर्थी आहे आपल्या इथं. त्यांचे ते एकच सण आहेत, तो सुद्धा ते व्यवस्थित सेलिब्रेट करू शकले नव्हते. त्यांनी आपल्या घरातले जनावरं सुद्धा हे सरकारला दिलेले होते. ग्रीस आणि तिकडे युरोपचं ते कंडिशन तुम्ही विचारूच नका. पण त्याही परिस्थितीमध्ये आपण सस्टेन केलं. यासाठी एक कारण होतं की आर्थिक सुधारणेसाठी आपली तयारी तेव्हा पूर्ण होती. आपण त्या पद्धतीनं करत होतो. एक मनमोहन सिंगांसारखे आपल्याला, मी वारंवार मनमोहन सिंग म्हणतो, तुम्ही पॉलिसीमध्ये जाऊन बघा, तुम्ही आकड्यांमध्ये जाऊन बघा, आणि त्या माणसाचा जो ड्यू आहे या देशामध्ये
एक प्रधानमंत्री म्हणून सोडा, पण अर्थशास्त्रज्ञ म्हणून त्या माणसाचा ड्यू जो आहे तो त्यांना मिळालाच पाहिजे, कारण की त्यांनी या देशाला इतका समृद्धतेच्या मार्गावर आणून ठेवलेला आहे. आता 2017मध्ये एवढी चांगली परिस्थिती असताना सुद्धा आजही बऱ्याच ठिकाणी जेव्हा आपण बजेट पाहतो तर या बजेटच्या संदर्भामध्ये मी 3-4 गोष्टी याच्यामध्ये जास्त फोकस करणार आहे. एक आहे आपलं शेती क्षेत्र, कारण आता आपण लहानपणापासून धडे वाचताना शिकतो की शेती हे भारताचा कणा आहे, भारत हा शेतीप्रधान देश आहे. असं वाचतो, हे खरंही आहे, कारण की जवळजवळ 60 ते 62% लोकसंख्या याच्यामध्ये गुंतलेली आहे. दुसरा एक सेक्टर आहे, काही पॉलिसीज आहेत. एक आपण जर विचार केला की स्टार्टअपच्या दृष्टिकोनात आपण युवकांच्या बाबतीमध्ये खूप मोठी चर्चा झाली. या देशामध्ये आज जवळपास 52% लोकसंख्या ही 25च्या आतमधली आहे आणि 35 वर्षाच्या आतमधली लोकसंख्या 66% आहे. तरी बेरोजगारीचा दर कमी झाला का? विकासाच्या संदर्भामध्ये जर GDP एवढ्या मोठ्या प्रमाणावर वाढत आहे तर मग कॉर्पोरेट कर्ज मागत का नाही आहे? म्हणजे मॅन्युफॅक्चरिंग ॲक्टिव्हिटी जास्त आहे, डिमांड जास्त आहे म्हटलं पाहिजे. आणि दुसरं त्याच्यामध्ये असलं पाहिजे की रोजगार जो आहे, रोजगार निर्मिती क्षमता किती आहे, तर ती रोजगार निर्मिती क्षमता किती आहे याच्यावर सुद्धा विकास होतोय की नाही दिसत आहे. पण आज मात्र प्रत्यक्षात ग्राउंडवर परिस्थिती वेगळी आहे. कॉर्पोरेट कर्ज मागितल्या जात नाही आहे. बँका मोठ्या प्रमाणावर NPAचा विषय आपण बघितला असेल. आता माल्याला सगळ्या पद्धतीने आज बँकेच्या कॉन्सोर्शियमनी सुप्रीम कोर्टाला रिक्वेस्ट केली आहे की त्यांना देश सोडून देण्याची परवानगी देऊ नये म्हणून, म्हणजे उद्या त्यांच्यावर ती सुद्धा बॅन येऊ शकतं. म्हणजे तो एक अजून एक वेगळा विषय आहे. तो जर आपल्याला वेळ राहिला तर आपण तो बँकांचा विषय जो आहे तो सुद्धा डिस्कस करू. आता ह्या बजेटमध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पहिल्यांदा ज्यांना सूटबुटकी सरकार वगैरे आपण जे म्हटलं होतं, त्या सूटबुटकी सरकारनी जवळजवळ 22 ते 25 मिनटं हे फक्त ॲग्रिकल्चरवर चर्चा केली भाषणामध्ये. फक्त ॲग्रिकल्चरवर चर्चा केली. म्हणजे विचार करा किती मोठा शिफ्ट आहे. विश्वास असा, लोकांना अपेक्षा अशी होती की ही तिसरं बजेट आहे, दुसरं वर्ष संपत आहे, तिसऱ्या वर्षामध्ये देश जात आहे, हे नवीन सरकार जात आहे आणि पुढचे 2 वर्ष कदाचित पॉप्युलिस्ट बजेट द्यावे लागतील निवडणुकाच्या अनुषंगाने, कारण अनेक राज्यांमध्ये निवडणुका आहे. आताच्या ह्या 4 राज्यातल्या निवडणुकांमध्ये विशेष फायदा होईल किंवा विशेष आपल्याला यश मिळेल अशी परिस्थिती नसताना हे चांगलं एक बजेट राहील, आर्थिक सुधारणांचा मोठा हप्ता येईल अशी एक अपेक्षा होती. पण तसं काही झालं नाही. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे या बजेटमध्ये ज्या काही प्रोव्हिजन झाल्या त्या शेतीच्या संदर्भात झाल्या. आता ह्या शेतीच्या संदर्भामध्ये मी जे काही बोलेल म्हणजे मी काही बायस ठेवून बोलत नाही आहे. मी आपल्यासमोर सगळे आकडे ठेवतो. ॲग्रिकल्चरच्या स्लाईड्समध्ये बघा आपण की 35,984 करोडची त्यांनी इन्व्हेस्टमेंट केलेली आहे. आता याच्यामधले जे 15,000 करोडच्या जवळपास 15,000 करोडच्या जवळपासची जी संख्या आहे ती संख्या इंटरेस्ट सबवेन्शनची आहे. इंटरेस्ट सबवेन्शन म्हणजे काय, तर आपण जे छोटं कर्ज देतो शेतकऱ्यांना, आपण बीज कर्ज देतो ना पहिले, त्या छोट्या कर्जाच्या इंटरेस्टवरचं आपण अनुदान जे देतो ते इंटरेस्ट सबवेन्शन आहे. हे पहिल्यांदा अर्थ खात्यामध्ये राहत होतं. ज्यावेळेस पहिल्यांदा त्यांनी ॲग्रिकल्चरच्या खात्यामध्ये टाकलं, शेतीच्या खात्यामध्ये टाकलं, त्याच्यामुळे 35,984 करोड जी आहे ती आपल्याला एवढी मोठी अमाऊंट दिसते आहे. 13-14 मधली जी बजेट होतं भारत सरकारचं, त्या बजेटमध्ये जवळजवळ 15,000 कोटीच्या आसपास, 16,000 कोटीच्या आसपास इन्व्हेस्टमेंट होतं. ते इन्व्हेस्टमेंट इथे तसंच राहिलेलं आहे, कारण की हे 15,000 कोटी शेतीमध्ये काहीतरी निर्माण करण्याच्या अनुषंगानं इन्व्हेस्ट होईल अशी परिस्थिती नाही आहे. आणि त्याच्यामुळं 35,984 करोड जे आहे त्यातले 20,000 करोड जे आहे ते इन्फ्लेशन ॲडजस्टेड केलं तर 13-14च्या वरती याची इन्व्हेस्टमेंट आहे असं मानता येणार नाही. दुसरी एक गोष्ट आपण बघितली असेल की 80 लाख जे आहे ते प्रत्येक ग्रामपंचायतीला देण्यात येतील. म्हणजे रुरल बजेट आणि मी ॲग्रिकल्चर बजेट सोबतच घेत होतो. 80 लाख जे आहे ते प्रत्येक ग्रामपंचायतीला देण्यात येईल. आता ग्रामपंचायती जवळजवळ ह्या 2,60,000च्या वरती संपूर्ण देशामध्ये आहे. त्याचा अमाऊंट जो आहे तो 2.25 लाख 2.5 लाख कोटीच्या आसपास जातो. त्याच्यानंतर ॲग्रिकल्चर इन्कम जे आहे ते आता 2022 पर्यंत डबल होईल असं म्हटलं जात आहे. मी फसो बजेट का म्हटलं की आपण विचार करा आता की आता ॲग्रिकल्चर जो ग्रोथ रेट आहे तो -0.5 ते -1% पर्यंत, म्हणजे मायनसमध्ये आहे. मागच्या वर्षीपर्यंतचं आपलं जे प्रोडक्शन होतं, आपलं जे उत्पादन होतं शेती क्षेत्रातलं ते 262 मेट्रिक टन होतं, ते 252 पर्यंत खाली आलं आहे. म्हणजे ऑलरेडी 10 मेट्रिक टननी जे प्रोडक्शन आहे ते कमी आलं. ह्याच्यात काही सरकारचा दोष नाही आहे. याच्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की मागच्या 3 वर्षामध्ये सातत्यानं दुष्काळ जो आहे तो दुष्काळ आलेला आहे. ही एक गोष्ट.
दुसरी गोष्ट अशी आहे की तुम्ही 80 लाख देणार आहे, पण त्याचे कुठलेही निकष, जेव्हा मी पूर्ण बजेट वाचलं आणि बजेट वाचल्यानंतर त्याचे ॲनेक्शर्स वाचले, त्या ॲनेक्शर्समध्ये कुठल्याही पद्धतीची अशी एखादी दिशा जी आहे की बा ह्या 80 लाखामध्ये आम्ही ग्रामीण इन्फ्रास्ट्रक्चर निर्माण करणार आहे का, किंवा ग्रामपंचायतीमध्ये आम्ही रोजगार निर्मितीसाठी काही करणार आहे का, या संदर्भामध्ये कुठेही काही बोलण्यात आलेलं नाही आहे. जर या संदर्भातलं सगळं बजेट पाहिलं तर असं वाटेल की हे सगळं UPAचंच बजेट आहे. कुठल्याच याच्यात नाही, म्हणजे फक्त राजीव गांधीचं नाव काढलं तर जीवनदायी योजना ज्या आहे त्या सगळ्या जीवनदायी योजना ॲक्सेप्ट केलेल्या आहे. मनरेगाच्या संदर्भामध्ये विचार केला तर मनरेगा ही योजना ॲक्सेप्ट केलेली आहे. फूड सिक्युरिटीची, अन्न सुरक्षेची योजना आहे ती अन्न सुरक्षेची योजना ॲक्सेप्ट केलेली आहे. पंतप्रधान ग्रामीण सडक योजना आहे ती ॲक्सेप्ट केलेली आहे. आता हे पंतप्रधान ग्रामीण सडक योजनेमध्ये 27,000 करोड टाकलेले आहे. आता हे 27,000 करोड इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये जे 2,21,000 करोडची तरतूद केली आहे असं म्हणतात, त्याच्यात आपल्याला दिसून येतं. ज्याच्यामध्ये रेल्वेच्या इन्फ्रास्ट्रक्चरसाठी सुद्धा जी तरतूद केलेली आहे ती सुद्धा आपल्याला दिसून येतं. आता याच्यामधलं सगळ्यात मोठं गिमिक जे आहे ते समजण्यासारखं, की उगाच टीका करायसाठी मी टीका करत नाही आहे, पण 2022 पर्यंत जर ॲग्रिकल्चरचं शेतीमधलं उत्पन्न डबल करायचं असेल तर मला वाटतं इथं सगळेच शेतकऱ्याचे पोरं बसलेले आहे, कुठं ना कुठं कोणाचा ना कोणाचा शेतीशी संबंध आलेला आहे. तर त्या शेती क्षेत्राला जवळजवळ 14 ते 15% आजपासून विकास करावा लागेल. 14 ते 15% जर विकास केला तर आपण शेती क्षेत्राचं उत्पन्न डबल करू शकू. मग आपण ह्या 2 वर्षामध्ये शेतकऱ्याला त्याच्या मालाला 50% भाव देऊ शकलो नाही, प्रॉफिट सगळा खर्च वजा जाता 50% आपण प्रॉफिट देणार होतो ते देऊ शकलो नाही. आणि आता 2022 पर्यंत आपण उत्पन्न दुप्पट करू असं म्हणत असताना त्याच्या मागची आपण पार्श्वभूमी, त्याच्या मागची आपण निकष, त्याच्या मागची आपली योजना प्लॅनिंग आपण काहीच सांगत नाही की बा कोणत्या दिशा दिल्यानंतर दुप्पट होणार आहे. म्हणजे ते शक्य आहे असं कुणी आज इथे छाती डोकून सांगू शकत नाही. झालं तर शेतकऱ्याचंच भलं होईल, आणि शेतकऱ्याचं भलं कोणाला नको आहे, सगळ्यांनाच हवं आहे. तर हा एक महत्त्वाचा मुद्दा. आता हे 27,000 करोड इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये पकडायचे, 2,21,000 करोडमध्ये की हे मायनस करून रुरल डेव्हलपमेंटमध्ये पकडायचे. कारण की माझ्याकडे एक आकडा आहे, मी मागच्या वेळेसचं जे बजेट होतं त्या बजेटमध्ये आपण किती खर्च केला आणि किती नाही केला हे इतकं शोधावं लागलं. शेवटी टाइम्स ऑफ इंडियाच्या एका याच्यामध्ये त्यांनी कॅग, कंट्रोलर अँड ऑडिटर जनरलकडनं ज्या फिगर्स घेतल्या त्याच्यामधल्या फिगर्स मिळालेल्या आहे. आणि त्या फिगर्स तुम्ही बघू शकता कशा आहे की घर बांधणीमध्ये आणि गरिबी हटावमध्ये जे तरतूद केली होती त्याच्यापैकी फक्त 18% खर्च झाली आहे डिसेंबरपर्यंत, फक्त 18% खर्च झालेली आहे. त्याच्यानंतर डिफेन्समध्ये म्हणजे आता आपण पाकिस्तान, चायना ह्याच्यासारखे जे बिनभरोशाचे जे आपले शेजारी आहे, ज्यांनी आपल्याला आर्म्स रेसमध्ये टाकलेलं आहे, भारत हा डिफेन्सच्या क्षेत्रामध्ये सर्वात जास्त आयात करणारा देश आहे जगातला. आपल्या इतकी आयात जगामध्ये कोणीही करत नाही. त्याच्यामध्ये जी तरतूद केली होती मागच्या वर्षी 2,46,000 कोटीची, त्याच्यापैकी फक्त 24% खर्च झालेली आहे, फक्त 24% खर्च झालेली आहे. हे मी म्हणत नाही, हे कॅगचे आकडे आहे आणि हे टाइम्स ऑफ इंडियाचं आर्टिकल आहे. या टाइम्स ऑफ इंडियाच्या आर्टिकलमध्ये त्यांनी हे जे सगळे आकडे जे आहे हे अगदी फ्रंट पेजला त्यांनी मांडलेले आहे. त्याच्यानंतर मायनॉरिटी अफेअर्समध्ये फक्त 38% खर्च झालेला आहे. आणि कन्झ्युमर अफेअर्स, फूड अँड पब्लिक डिस्ट्रीब्युशन, याच्यासाठी तर मी स्वतः आंदोलन केलेलं आहे की या क्षेत्रामध्ये म्हणजे हे कन्झ्युमर अफेअर्स आणि फूड अँड पब्लिक डिस्ट्रीब्युशन जे आहे हे राशन दुकानाशी संबंधित मिनिस्ट्री आहे. आणि ही मिनिस्ट्री जी आहे हीच अन्न सुरक्षा योजना जी आहे आपली ती राबवत असते, गरिबांपर्यंत अन्न पोचवत असते राशन दुकानाच्या माध्यमातून. धन्यवाद भाऊ. पोचवत असते. त्या मिनिस्ट्रीमध्ये जवळजवळ 44% जे आहे ते फक्त 100 रुपये केले असेल तरतूद, तर 44% जी गुंतवणूक जी आहे ती या क्षेत्रामध्ये झालेली आहे. त्याची झळ मला वाटतं बऱ्याच लोकांना पोचली. यावेळेस तर अन्न सुरक्षा योजना जी आहे ती तशा पद्धतीने राबवल्या गेली नाही. रॉकेल जे 5 लिटर मिळत होतं ते 1 लिटरवर मिळालं, हे म्हणण्यासाठी इथं वाव आहे. म्हणजे आपल्याला असं दिसून येईल की बा ओव्हरऑल सगळ्यांची तरतूद पाहिली तर 70-74% सुद्धा मागच्या वेळेसचा खर्च जेवढा आपण केला होता तेवढा झालेला नाही आहे. हा एक फसवा बजेटचं. दुसरं असं आहे की आपण डिफेन्सच्या संदर्भामध्ये आपण बोलतो की एवढी मोठी आपण तरतूद केली. डिफेन्सच्या 6 भागामध्ये आपण जनरली जे आहे त्याचं विभागणी करत असतो. तर डिफेन्समध्ये नाही, डिफेन्स काढ. डिफेन्सच्या बाबतीमध्ये यावर्षी एक फारच मोठं म्हणजे ब्लंडरच झालेला आहे किंवा ते कोणाला मान्य होणार नाही. कारण डिफेन्स हे आपल्यासाठी अतिशय संरक्षण खाते अतिशय महत्त्वाचं आहे. ही जी पहिल्या 4 महत्त्वाच्या मिनिस्ट्रीमधली मिनिस्ट्री होती सुनील भाऊ,
ती त्यातनं काढून टाकली महत्त्वाच्या मिनिस्ट्रीमधनं. पहिले याचे 6 विभाग होते. 6 विभागामध्ये सर्वात महत्त्वाचा विभाग होता DRDO, डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन. याच्यामध्ये सर्व रिसर्च होतो. याच्यामध्ये आपले अग्नी असतील, ब्रह्मोस असतील, आपण जी काही प्रगती केली ती सगळी प्रगती जी आहे संरक्षण क्षेत्रामधली या DRDOच्या माध्यमातून केलेली आहे. आणि त्या DRDO नंतर ऑर्डनन्स फॅक्टरी, जिथे बॉम्ब्स बनवतो, शेल्स बनवतो. आपल्या इथे शेल्स बनतात जवाहरमध्ये, नंतर इकडे वाडीला, असे जे क्षेत्र आहे ते. आणि सिव्हिलियन्स म्हणजे मिलिटरी इंजिनिअरिंग सर्व्हिसेसचे वगैरे जे लोक आहे, किंवा पोस्टल अकाउंट्सचे जे लोक आहे, आर्मी पोस्टल सर्व्हिसेसचे, त्यांचा जो विभाग आहे त्याला एका हेडमध्ये केलं. आणि दुसऱ्या हेडमध्ये त्यांनी सर्व्हिसेसचे हेड टाकले. सर्व्हिसेसचे हेडमध्ये जे ॲक्च्युअल फील्डवर आहे, आर्मीचे आहे, एअरफोर्सचे आहे आणि नेव्हीचे आहे. तर ह्या लोकांना 2 हेडमध्ये टाकल्यानंतर सर्वात मोठा एक्सपेंडिचर कशावर व्हायला पाहिजे? हा कॅपिटल एक्सपेंडिचर व्हायला पाहिजे. म्हणजे आपण जास्तीत जास्त शस्त्रनिर्मिती, नंतर त्याच्यानंतर संशोधन, याच्यामध्ये सर्वात जास्त पैसा असायला पाहिजे. पण दुर्भाग्यपूर्ण गोष्ट अशी आहे की रेव्हेन्यू एक्सपेंडिचर जास्त आहे, महसुली खर्च जो आहे तो जास्त आहे. अगेन महसुली खर्च म्हणजे काय आहे की पगारावर जास्त खर्च होणार आहे, इतर खर्चांवर, ऑफिसवर जास्त खर्च होणार आहे, पण रिसर्चवर जास्त खर्च होणार नाही. म्हणजे उत्पादन प्रक्रियेला चालना कशी मिळेल, हा सर्वात महत्त्वाचा प्रश्न जो आहे तो या डिफेन्सच्या संदर्भामध्ये सुद्धा उभा राहिलेला आहे. डिफेन्स घेण्याचं कारण एवढंच आहे की शेती क्षेत्रामध्ये आपण बघितलंच की 2,87,000 ते क्लेम करतात. पण त्याच्यामध्ये जर त्यांनी 80 लाख रुपये ग्रामपंचायतीला देत असताना प्रत्येक ग्रामपंचायतीला 2.25 लाख कोटी, म्हणजे टोटल बजेट, प्लॅन बजेट आहे 5.5 लाख कोटी. FDI किती येणार आहे ते अजून आपल्याला क्लिअर नाही आहे. नंतर आपण 3.5% पुढच्या वर्षीचं टार्गेट आहे आपलं फिस्कल डेफिसिटचं. 3.5% म्हणजे तुम्हाला जर आकड्यात सांगायचं झालं तर 5,33,000 कोटी जे आहे त्याच्यावरती आपल्याला जाता येणार नाही फिस्कल डेफिसिट. त्याच्यावरती आपल्याला आपल्या उत्पन्नाच्यापेक्षा जास्त खर्च करता येणार नाही, अशी काही आपल्याला मर्यादा आहे. ती मर्यादा असताना आपण हे कसं मेंटेन करणार आहे? मागच्या याच्यातून आपण किती कॅरी फॉरवर्ड केला, यावेळेस किती अमाऊंट कॅरी फॉरवर्ड केला, याच्या संदर्भामध्ये सुद्धा जी चर्चा व्हायला पाहिजे ती चर्चा होत नाही आहे, किंवा सांगितल्या जात नाही, किंवा टप्प्याटप्प्यानं कुठंतरी बोलल्या जात आहे. कुठेतरी असं सांगितलं जातं की विदिन मिनिस्ट्री आम्ही हे खर्च जे आहे ते दाखवलेले आहे. पण मग विदिन मिनिस्ट्री जर हा खर्च दाखवलेला आहे तर मग तो रिफ्लेक्ट का होत नाही, हा सुद्धा प्रश्न आहे. यावेळेसचं बजेट थोडंसं 3-4 दिवस उशिरा होण्याचं कारण हेच होतं की मी अनेक अर्थशास्त्रज्ञांकडून याची माहिती घेत होतो की तुम्हाला कुठे काही बजेटच्या कॉपीमध्ये हे दिसतं आहे का. होऊ शकतं एखाद्या वेळेस आपल्याला दिसत नसेल, पण कोणीही मला या संदर्भामध्ये आश्वासक असं मत जे आहे ते याच्यात दिलेलं नाही आहे. त्यामुळे डिफेन्सच्या संदर्भामध्ये मग आपण जर एवढ्या मोठ्या गोष्टी करत असेल, आपण जर एवढ्या मोठ्या प्रमाणावर टीच करत असेल आपल्या शेजाऱ्यांना, आपण 56 इंच सांगत असेल, तर मग आपल्याला तशी तयारी डिफेन्समध्ये तशी ठेवायला पाहिजे. हा झाला राजकीय भाग. पण महत्त्वाचा भाग असा आहे की चायना आणि पाकिस्तान हे दोन्हीही राष्ट्र जे आहे हे बेभरवशाचे आहे. सियाचीन ग्लेशियर आपल्याला मेंटेन करावा लागतो, 70,000 कोटी वर्षाचे आपल्याला त्याच्यावर खर्च करावा लागतं. कारण एवढंच आहे की अक्साई चीनसारखा जो जम्मू काश्मीरमधला भाग आहे तो भाग पाकिस्ताननी इंटरनॅशनली डिस्प्यूट असताना सुद्धा चायनाला देऊन टाकला. चायना तिथून त्यांचा गोल्डन कॉरिडॉर तयार करते आहे. त्या कॉरिडॉरमधून ग्वादार बंदर जे इराणच्या जवळपास आहे, चहा बहार आपण डेव्हलप करत आहे, ग्वादार त्यांना डेव्हलप करायचं आहे. म्हणजे चायनाला तिकडून सगळं रेड सीमधनं येणारा व्यापार अडवायचा आहे. पनामा कॅनलचा आपला खालचा जो कॅनल आहे आपला, तो कॅनलचं महत्त्व कमी करायचं आहे. पनामा कॅनल नाही आहे, आपल्या खालच्या कॅनलचं नाव ज्याच्यावर आपला कंट्रोल आहे, जो साऊथ पॅसिफिकमध्ये जातो, तर तो कॅनल जो आहे तो आपल्या कंट्रोलमध्ये असल्यामुळे त्याचं महत्त्व कमी करायचं आहे. आणि साऊथ चायना सी जो आहे फिलिपिन्स जवळचा, जिथे आपण ऑइल एक्सप्लोरेशन करतोय, म्हणजे चायना सातत्यानं दौलत बेग गोल्डीमध्ये किंवा तिबेटमध्ये आपल्याला त्रास का देतो, तर तो आपल्याला अस्थिर ठेवू इच्छितो. तो आपल्याला डिफेन्समध्ये जास्तीत जास्त आपण गुंतवणूक केली पाहिजे, आपण जास्त अस्थिर राहिलो पाहिजे, हा त्याचा प्रयत्न असतो. कारण की तिकडं आपण शांतपणे पॉलिमेटॅलिक नूडल्स, म्हणजे छोट्या छोट्या समुद्रामध्ये त्या मोत्याच्या याच्यामधनं आपल्याला मेटल्स मिळतात, त्याला आपण पॉलिमेटॅलिक नूडल्स म्हणतो. आणि ऑइल आपण एक्सप्लोर करतोय फिलिपिन्सच्या मदतीनं, ते तिथं त्यांना नको आहे. म्हणून चायनानी एवढ्या फायनान्शियल क्रंचेसमध्ये सुद्धा, एवढी त्यांची अर्थव्यवस्था कमजोर असताना सुद्धा तिथं एक आर्टिफिशियल बेट तयार केला आहे, जे आंतरराष्ट्रीय नॉर्म्सप्रमाणे बरोबर नाही आहे. त्याच्यावर सरळ सरळ कन्फ्लिक्ट अमेरिका, भारत आणि चायनाचा सुरू आहे. महत्त्वाचा एक म्हणजे एक हुकुमशहा अतिशय बेजबाबदारपणे या जगात वावरत आहे, तो आपल्या जवळपासच आहे, तो म्हणजे नॉर्थ कोरियाचा किम जोंग युंग. म्हणजे तो कधी काय करल, म्हणजे त्यांनी तर असेंबल करू असं म्हणतात की त्यांनी हायड्रोजन टेस्ट केली पण ते क्रिटिकल लेवलला पोहोचली नाही असं म्हणतात. ती खरी गोष्ट नाही आहे असं अनेक शास्त्रज्ञांनी, त्या वैज्ञानिक लोक म्हणतात. पण त्यांनी मात्र न्यूक्लिअर वेपन जे आहे ते असेंबल करून ठेवलेले आहे. न्यूक्लिअर वेपन्स कधी असेंबल करून ठेवत नाही, कारण कधी पण ट्रिगर झाला तर त्याचा
त्याचा धोका जो आहे तो सर्व जगाला राहतो. मग अशा परिस्थितीमध्ये जर आपण डिफेन्सवरची तरतूद कमी करत असेल तर मग ते कुठेतरी देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने बरोबर नाही. टॅक्स घे. आता आपण सामान्य माणसावर बघू आणि मग युवकांवर, जे आता इथे युवक बसले आहेत त्या स्टार्टअपच्या संदर्भामध्ये सुद्धा मला बोलायचं आहे. हा टॅक्स नाही, सर्व्हिस टॅक्स सेस. हां सेस. आता हा जो सर्व्हिस टॅक्स जो आहे तो मी सुरुवातीला माझ्या प्रस्तावनेत बोललो होतो की सर्व्हिस टॅक्स जो आहे तो मागच्या वर्षभरात 2.5% म्हणजे एकूण 20% जो आहे तो सेस वाढवलेला आहे. आता हा सर्व्हिस टॅक्स जो आहे तो तुमच्या सगळ्या सर्व्हिसेसवर लागणार आहे. म्हणजे काही काही ठिकाणी आपण जर विचार केला की आपण 1000 रुपयाचं जर जेवण केलं, 1000 रुपयाचं जेवण केलं असेल तर त्याच्यावर 15% सेस लागेल, आपला सर्व्हिस टॅक्स लागेल. या 15%वर मग आपला जो काही व्हॅट असेल तो व्हॅट लागेल. म्हणजे आपण 1000 रुपयाचं जेवण केलं असताना जवळजवळ आपल्याला 250 रुपयाच्या आसपास, 250 ते 350 रुपयाच्या आसपास जो आहे तो आपल्याला टॅक्स द्यावा लागेल. म्हणजे आपण खातो 1000 रुपयाचं तर आपल्याला 30% जो आहे तो आपण इन्कम टॅक्स पहिलेच भरून दिलेला आहे, त्याच्यानंतरचा सुद्धा हा टॅक्स लागू शकतो. आता जे स्टार्टअप्स आहे म्हणजे आपण मिक्स करू कॉमन मॅन, त्याच्यानंतर यूथसाठी ज्या योजना आहे त्या योजना स्टार्टअपच्या आणि एज्युकेशन, या तिन्ही गोष्टी ह्या यूथसाठी आहे. आणि यूथसाठी आपल्याला इतकं आवश्यक आहे की इथे नोकरी घेणारे नाही, नोकरी देणारे आपल्याला निर्माण करायचे आहे. नोकरी देणारे आपल्याला निर्माण करायचे आहे तर एंटरप्रेन्योरशिप आपल्याला डेव्हलप करावं लागेल. ती डेव्हलप करायला मग आपल्याला एज्युकेशन सिस्टम जी आहे तशी त्या पद्धतीमध्ये बदलावी लागेल. मग आपण स्किल इंडिया म्हणतो, स्टार्टअप इंडिया म्हणतो आपण. आणि मग हे टॅक्सेस हे एकत्रित यासाठी बघावे लागतात कारण की याचा इनडायरेक्ट जो आहे तो इम्पॅक्ट जो आहे तो इम्पॅक्ट आपल्याला दिसतो आहे. आता हे एवढे मोठे टॅक्स झाले, त्या टॅक्सनंतर सुद्धा आपल्यावर बर्डन किती आहे, 15%चं दिसतोय आपण. आता कृषी कल्याण सेस आहे. हा कृषी कल्याण सेस कसा आला? कृषी कल्याण सेस हा सर्व्हिस टॅक्सवर पण आला. पण एक आहे की आपण मागच्या वर्षीच्या बजेटमध्ये जे लोक असतील त्यांना आठवत असेल की मी सांगितलं होतं की ब्लॅक मनी आणणं सोपं नाही. ब्लॅक मनी ऑलरेडी या देशातच आहे, जो काही क्रिएट झालेला असेल. जगामध्ये ब्लॅक मनी कसा तयार होतो? काही टॅक्स हेवन्स कंट्रीज आहे या देशामध्ये, छोटे छोटे आयलंड्स आहे, त्यांचं उत्पन्न हेच आहे. म्हणजे तुम्ही एका बिल्डिंगमध्ये 50-50 हजार कंपनी आहे एका बिल्डिंगमध्ये. समजून घ्या एखादं मोठं टावर असेल 50 मजलीचं, त्याच्यामध्ये 50-50 हजार बिल्डिंग आहे, तिथे इन्कम टॅक्स लागत नाही. मग ह्या कंपन्या काय करतात? रेट्रो टॅक्स आपण जे म्हणतो, रेट्रोस्पेक्टिव्ह टॅक्स, गार आपण ऐकलं असेल गारच्या संदर्भामध्ये, तो विषय आपण घेऊच याच्यानंतर. तर त्या कंपन्या काय करतात? त्यांचं इन्कम टॅक्सचं रिटर्न हे केमन आयलंडमध्ये भरतील, सेशेल्समध्ये भरतील किंवा जे काही टॅक्स हेवन आयलंड्स आहे तिथे ते लोक टॅक्स भरतील. नंतर 2 कंपनीमधले कॉन्ट्रॅक्ट कुठं करतील? तर लंडनमध्ये करतील किंवा कुठं दुसऱ्या कंट्रीमध्ये करतील. मात्र व्यवसाय कुठे करतील? तर भारतासारख्या देशात करतील. भारतासारख्या देशामध्ये व्यवसाय करतील. तुम्ही आम्ही हचिसनचे पैसे देऊ, आम्ही त्यांच्या सेवा वापरून त्यांना प्रॉफिट कमवून देऊ, पण ते बुक कुठं करणार? केमन आयलंडमध्ये करणार. मग हा सगळा पैसा जो आहे तो घेऊन जाणार. मग जो काही ब्लॅक मनी तयार झालेला असेल, आजपर्यंत 6000 कोटी आले असं म्हणतात. मी आता कोणाचं नाव घेणार नाही, पण SITमध्ये माझे काही मित्र आहेत सिव्हिल सर्व्हिसेसमधले, SITचे दे आर पार्ट ऑफ SIT. याचा सगळ्यात मोठा त्रास कुणाला होऊन राहिलेला आहे? याचा सगळ्यात मोठा त्रास हा व्यापारी लोकांना होऊन राहिलेला आहे. कारण की त्यांचे अकाउंट्स आहेत, ते NRI म्हणून काही बेनिफिट घेण्याचा प्रयत्न करतात किंवा ते बाहेरच्या देशामध्ये राहतात बऱ्याच वेळा, त्यामुळे त्यांचा जो पैसा आहे तो पैसा तिथं गुंतलेला असतो. आणि तो पैसा गुंतलेला असल्यामुळं काय होतं की त्यांची सगळी ती एन्क्वायरी सुरू आहे. पैसा येत नाही आहे. पैसा मॉरिशसच्या गेटमधनं प्रॉमिसरी नोटच्या माध्यमातून ऑलरेडी आलेला आहे. ॲडव्हान्स टॅक्स प्राइसिंग म्हणजे काय होतं? टॅक्स प्राइसिंगमध्ये ते लोक येतात, एखादी व्यापारी कंपनी बाहेरची आली, मल्टीनॅशनल कॉर्पोरेशन, अतिशय सोपं आहे, क्लिष्ट जरी असलं तरी, की ते लोक येतात आणि ते सांगतात की आम्ही एवढा टॅक्स भरू, आमचा बिझनेस एवढा होणार आहे, एवढा टॅक्स भरू, तुम्ही आम्हाला जास्त रिटर्न्स, ऑडिट, बुक्स वगैरे हे विचारायचं नाही. ह्याच्या संदर्भामध्ये सुद्धा मागच्या बजेटमध्ये अरुण जेटलींनी चांगली तरतूद केली होती. ते वकील आहे, त्यांनी ही तरतूद चांगली केलेली होती. पण आता ह्या सगळ्या टॅक्सेसचा एक काय केलं की शेवटी त्यांना कळून चुकलं या 1.5 वर्षामध्ये की आपण हा ब्लॅक मनी वापस आणू शकत नाही. त्यामुळे त्यांनी आता पुन्हा 1996 साली जी स्कीम आली होती VDIS, आता त्यांनी त्याचा गाजावाजा नाही केला, त्यावेळेस आपण गाजावाजा केला होता, त्याच्यावर टीका पण झाली फेअर अँड लवली म्हणून. तर त्यांनी काय केलं की व्हॉलंटरी डिस्क्लोजर ऑफ इन्कम स्कीम, तुम्ही या, तुमचं इन्कम डिक्लेअर करा, आम्ही तुम्हाला विचारणार नाही तुम्ही हे पैसे कुठून आणले, आम्ही तुमचं ऑडिट करणार नाही, आम्ही तुम्हाला कुठलेही प्रश्न विचारणार नाही, 30% तुम्ही टॅक्स भरा आणि 7.5% जो आहे तो कृषी कल्याण सेस, म्हणजे 30% भरल्यानंतर 7.5% आम्ही तुमच्याकडनं कृषी कल्याण सेस जो आहे तो सेस घेऊ आणि तो आमच्या तिजोरीमध्ये येईल. मग आपण बेनामी ट्रान्झॅक्शन ॲक्ट जेव्हा करतो पास, जेव्हा आपण म्हणतो की ब्लॅक मनी कमवणाऱ्या लोकांना सजा देऊ,
जेव्हा आपण माल्ल्याच्या विरोधामध्ये एवढी मोठी कारवाई करतो, जेव्हा या देशामध्ये आता असं म्हणतात की 4.5 लाख कोटीचा NPA आहे, तो बॅड लोन्समध्ये कन्वर्ट होईल, नॉन परफॉर्मिंग असेट जो आहे तो, आणि अजून शेवटल्या क्वार्टरची रक्कम आपल्याकडे यायची आहे मार्चच्या, ती पुढच्या महिन्यात येईल, ती असं म्हणतात की ती 8 लाख कोटीच्या जवळपास जाईल, आणि फ्रोझन अमाऊंट हा 16 लाख कोटीच्या जवळपास आहे. हा द्यावा लागतो. हा काही कंपन्या ज्या आहेत त्या जागतिक अर्थव्यवस्थेमध्ये असलेल्या मंदीमुळे खरंच त्यांचा NPA झालेला आहे. काही लोकांनी विलफुल, आपण ज्याला डिफॉल्टर्स म्हणतो, काही लोक विलफुल आहे माल्ल्यासारखे लोक, कारण त्यांनी ब्रदरहूड बँकिंग करून अनेक बँकांकडनं पैसे घेतले आणि त्याच्यावर त्यांची सगळी चंगळ मस्ती मजा सुरू आहे. त्यांना सजा देण्यात हरकत नाही. रशियामध्ये 130 बँका अशा आहेत की ज्या बँकरप्ट झालेल्या आहेत. रशियाचं लेटर ऑफ क्रेडिट कोणीच घेत नाही. रशिया इम्पोर्ट करते, लेटर ऑफ क्रेडिट देऊन टाकते, ते पैसे काही कोणाला भेटत नाही. रशियाचा सुद्धा हा प्रॉब्लेम आहे. त्यांना एवढी सूट देत असताना त्यांच्यामध्ये ज्यांनी हे पैसे घेतले असतील त्यांनी येऊन डिस्क्लोज करून जर व्हाईट करून घेतलं तर मग या देशाच्या सामान्य माणसावर हा अन्याय आहे. जो मेहनतीनं, जो म्हणजे ज्याच्याकडे इन्कम टॅक्सची एखादी, इथे मोठे मोठे व्यापारी बसलेले आहे, साधी इन्कम टॅक्सची एखादी नोटीस जरी आली तरी माणूस घाबरून जाते, बघत पण नाही ती कसली आहे. रिफंडची पण असू शकते, बऱ्याच वेळा रिफंडची पण असू शकते, पण ती साधी नोटीस जरी बघितली तरी आपल्याला भीती वाटते, बा हे इन्कम टॅक्समधून काय आला. इतका लॉ अबाइडिंग माणूस, इतका कायद्याला मानणारा माणूस जर अशा पद्धतीनं जर कुठं कोणी बेनिफिट होतं, विलफुल डिफॉल्टर, आय एम टॉकिंग अबाउट विलफुल डिफॉल्टर, जे लोकांचा बिझनेस खरंच बुडला असेल, ज्यांच्या बॅलन्स शीट्स चांगल्या असतील, त्या लोकांबद्दल बोलत नाही, कारण हा व्यवसाय, हा व्यापार आहे, त्यांना सपोर्ट करावाच लागेल, बेलआउट पॅकेज द्यावाच लागेल. आतापर्यंत देतही आलेलो आपण, पण विलफुल डिफॉल्टर्स या देशातून वाचले नाही पाहिजे, अशी मात्र सामान्य माणसाची गत आहे, कारण की तो सर्वात जास्त टॅक्स भरतो. एक असं आहे की जे लोक टॅक्स भरतात त्यातले 5.5% लोक टॅक्स भरतात, 5.5% लोक टॅक्स भरतात. आणि एक इकॉनॉमिक सर्व्हेमध्ये जो एक मोठा मुद्दा आलेला होता की रॅशनलायझेशन ऑफ सबसिडीज, ज्या आपण सबसिडीज देतो लोकांना, त्या सबसिडीचं रॅशनलायझेशन केलं पाहिजे. म्हणजे एक जे चांगल्या आर्थिक सुधारणा आल्या पाहिजे असं म्हटलं जात होतं, किंवा हाच एक चांगली संधी होती. 25वं वर्षही होतं इकॉनॉमी ओपन केल्यानंतर, आणि तिसरं बजेट होतं, यावेळेस रॅशनलायझेशन ऑफ सबसिडीज केलं पाहिजे होतं. का बरं? तर त्या छोट्या शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये चर्चा नव्हती, ज्यांना फर्टिलायझरवर देतो आपण, ज्यांना विजेवर देतो, ज्यांना पाण्यावर देतो, ज्यांना खतावर देतो. महत्त्वाची गोष्ट अशी होती की पंजाब आणि हरियाणा हा जो बेल्ट आहे, या बेल्टमध्ये मोठ्या प्रमाणावर धनाढ्य शेतकरी आहेत. धनाढ्य म्हणजे त्यांच्याकडं ऑडी वगैरे आपण कधी गेला असेल तर आपल्याला बघितलं असेल. त्या लोकांची सबसिडी आपण बंद केली पाहिजे, कारण त्या सबसिडीचा अमाऊंट आहे जवळजवळ 1 लाख कोटी. या देशामध्ये अजून एक गोष्ट होती की तुम्हाला जर टॅक्स करायचा होता, कॉमन माणसाला टॅक्स करण्यापेक्षा तुम्ही कॅपिटल गेन्स जो आहे त्याच्या संदर्भामध्ये का विचार झाला नाही. कॅपिटल गेन्सच्या संदर्भामध्ये विचार झाला नाही म्हणून शेअर मार्केटवरती गेलं. कॅपिटल गेन्सच्या बाबतीमध्ये असं होतं की जे छोटे छोटे इन्व्हेस्टर्स आहेत इक्विटीजमधले, शेअर मार्केटमधले, त्यांचं उत्पन्न काय असेल, वर्षाला 4 लाख 5 लाख येते असेल डिव्हिडंड्समधनं, त्यांना वगळता जे लोक करोडोमध्ये, अरबो खरबोमध्ये प्रॉफिट कमवतात, त्यांच्यावर सुद्धा कॅपिटल गेन्स टॅक्स जो आहे तो लावता आला असता. तो कॅपिटल गेन्स टॅक्स न लावता सामान्य माणसाला बऱ्याच अनुषंगानं आपण टॅक्स केलं. सेस लावले, सर्व्हिस टॅक्स लावला. सर्व्हिस टॅक्समधनं जवळजवळ 2,26,000 कोटी आज उत्पन्न मिळतं. म्हणजे सर्व्हिस टॅक्स जो 1993-94 मध्ये अगेन मनमोहन सिंगांनी सुरू केला होता, पण तो 3 सर्व्हिसेससाठीच होता, आणि त्यांचं स्वतःचं असं म्हणणं होतं की याला आता आपण मर्यादा घातली पाहिजे. सर्वात महत्त्वाचं एक मोठा टॅक्स रिफॉर्म्स यायला पाहिजे होता, तो म्हणजे GSTचा. आता GSTच्या टॅक्स रिफॉर्म्समध्ये विरोधी पक्षाचं म्हणजे काँग्रेसचं असं म्हणणं आहे की तुम्ही एवढे टॅक्स लावता तर आम्हाला तुमच्याकडनं एक हमी हवी. कॉन्स्टिट्युशनल बिल आहे ते घटनात्मक बिल आहे, आणि त्या घटनात्मक बिलला 2/3 बहुमत लागतं. जे बहुमत याच्यानंतर पुढे येईल का एखाद्या पक्षाकडं, याचा डाऊट आहे. एवढंच नाही तर जे राज्य 29 राज्य त्याच्यापैकी 50% राज्यांनी याला मंजुरी द्यावी लागते. म्हणून काँग्रेसचं असं म्हणणं आहे, विरोधी पक्षाचं असं म्हणणं आहे की तुम्ही त्याला आत्ताच 16% किंवा 18% जो टोटल टॅक्स ठेवणार आहे, म्हणजे GST आला की सगळे सर्व्हिस टॅक्स वगैरे जे सर्व टॅक्सेस जे आहे, इनडायरेक्ट टॅक्सेस, ते सगळे रद्द होऊन जातील, फक्त गुड्स अँड सर्व्हिसेस टॅक्स राहील. त्याचा ॲपरेटस पण तयार आहे. ही एक मागणी आहे. दुसरी एक महत्त्वाची मागणी असेल डिस्प्यूट सेटलमेंट. जर काही वाद झाला 2 राज्यामध्ये, सप्लायर स्टेट आहे, रिसिव्हिंग स्टेट आहे, ज्याच्यामध्ये जर काही वाद झाला तर त्याचं डिस्प्यूट सेटलमेंट कसं व्हावं. तर डिस्प्यूट सेटलमेंट GSTच्या त्याच व्यवस्थेत राहिलं. म्हणजे माझा आणि तुमच्यातलं भांडण आहे, आणि माझे आणि तुमचेच आईवडील जर ते सॉल्व्ह करणार असेल तर त्याची सॉल्व्ह होण्याची शक्यता आहे का, किंवा ते सॉल्व्ह जरी होत असेल तर कोणाच तरी जो पॉवरफुल असेल त्याच्या फेवरमध्ये होईल ते. म्हणून अशी मागणी आहे की कुठेतरी एक तटस्थ व्यवस्था असावी आर्बिट्रेशनची, डिस्प्यूट सेटलमेंटची. त्या तटस्थ व्यवस्थेसाठी विरोधी पक्ष हा अडून बसलेला आहे.
पण आता हे जे राजकारण सुरू आहे, पहिले विरोधी पक्ष म्हणून बीजेपीने केलं, आता विरोधी पक्ष म्हणून काँग्रेस करत आहे. पण असं आहे की जिथे अर्थशास्त्राचा प्रश्न येतो, जिथं अर्थव्यवस्थेचा प्रश्न येतो, जिथं सामान्य माणसाच्या भलेचा प्रश्न येतो, तिथं कुठंतरी राजकारणाच्या पुढे जाऊन विचार या सगळ्या मंडळींनी करण्याचा गरज आहे. आज सामान्य माणसाचं किती दिवस लॉस होणार आहे? 2007 साली आलेलं बिल 2016-17च्या बजेटमध्ये जर पास होत नसेल तर हे लॉस कोणाचं आहे? एक गोष्ट. दुसरा एक बिग बँग रिफॉर्म ज्याला म्हणतो आपण की आपले अधिकार सोडण्याचा, तो होता रेट्रोस्पेक्टिव्ह ॲक्टचा, ज्याला आपण गार म्हणतो, ज्याच्या संदर्भामध्ये बोललो मी की टॅक्स हेवन असतं. गार म्हणजे काय? जनरल अँटी अवॉइडन्स रूल. तुम्ही आमच्या देशातले नियम तोडून पैसे कमवू शकत नाही, आणि पैसे जर तुम्ही कमवले असेल तर मागच्या काळापासून टॅक्स लावावा की नाही लावावा ही ते डिबेट आहे. म्हणजे 2015 साली जर मी हा नियम तोडला असेल आणि पैसे कमवलेले असेल तर मग तो नियम आता मान्य करायचा की नाही करायचा, हा सगळा तो डिबेट आहे. प्रणव मुखर्जींनी अजिबात मान्य केलं नव्हतं हे की 56-57 हजार कोटी जे आहे ते पाईपलाईनमध्ये टॅक्सच्या स्वरूपामध्ये ह्या सगळ्या लोकांकडे, केन्सकडे आहे, त्याच्यानंतर वोडाफोनकडे आहे. वोडाफोनचं आपण सातत्यानं ऐकत असाल, वोडाफोनचं नाव केन्सचं नाव. पण मग आता ही जी एक टॅक्स डिस्प्यूटची जी एक ईश्वर कमिटी जी ॲक्सेप्ट केलेली आहे त्याचे प्रपोजल्स, त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे की ठीक आहे, आम्ही तुम्हाला विचारणार नाही, तुम्ही प्रिन्सिपल अमाऊंट भरून टाका, आम्ही तुम्हाला टॅक्स पण मागणार नाही, आम्ही तुमच्यावर पिनल इंटरेस्ट पण लावणार नाही, म्हणजे आपण एक सजा म्हणून इंटरेस्ट लावतो ना, इंटरेस्ट रेट, तो सुद्धा लावणार नाही. अशा पद्धतीची तरतूद जी आहे ही त्यांनी केलेली आहे, आणि त्याचं क्लॅरिफिकेशन जे आहे ते अडियांनी दिलेलं आहे. अडिया म्हणजे रेव्हेन्यू सेक्रेटरी आहे देशाचे, त्यांनी याच्या संदर्भामध्ये क्लॅरिफिकेशन दिलेलं आहे. मग जर आपण 3 वर्ष सातत्याने त्यावेळेसच्या सरकारला जर विरोध केला की तुम्ही गार आणू नका, तुम्ही रेट्रोस्पेक्टिव्ह टॅक्सेशन मान्य करू नका, तर मग तुम्ही आता मान्य केल्यानंतर फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट तुमच्या देशामध्ये येईल, किंवा तुमच्या देशाच्या टॅक्स टेररिझमला फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टर्स घाबरणार नाही असं म्हणता येईल का? गारच्या संदर्भामध्ये स्पष्टपणे जी आहे ती तरतूद यायला पाहिजे नव्हती. जर GST मध्ये 16 ते 18% टॅक्सची लिमिट लागणार आहे, तर त्याचा जर त्रास होणारा असेल तर त्याचा त्रास जो कोणी सत्तेवर येईल त्यालाही होईल. मग ह्या 2-3 अटी, सभागृह चाललं पाहिजे, ही जर अट आहे तर ते चालवण्याचं काम जे आहे ते सत्ताधारी पार्टीचं आहे. तर थोडेसे 2 पावलं मागं घेऊन जर GST आणि गारच्या संदर्भामध्ये जर एक चांगलं स्टेटमेंट आलं असतं, गारच्या संदर्भामध्ये जर एक पुढचं पाऊल आलं असतं, तर कदाचित जगामध्ये एक पॉझिटिव्ह विचार जो आहे तो आपल्या देशाच्या संदर्भामध्ये गेला असता. पण तसं झालं नाही, आणि ब्लॅक मनीसाठी नवीन स्कीम आली, तुम्ही आपलं 25% भरून द्या, वाईट करून चालले जा. याच्यामध्ये एक तरतूद अशी चांगली आली की ईश्वर कमिटीच्या रिपोर्टप्रमाणे रिफंडचं जे आहे, पहिले इथे जे काही व्यापारी असतील त्यांना माहीत आहे की रिफंड हा पहिले टॅक्समध्ये ॲडजस्ट करून घेत होते आणि रिफंड देत नव्हते जनरली. पण आता असं झालेलं आहे की एखाद्याने 15% टॅक्स भरला तर त्याला रिफंड जो आहे तो येईल, आणि 2 करोडपर्यंत आता ऑडिट रिपोर्ट भरण्याची काही गरज नाही, ही एक सूट दिलेली आहे. स्टार्टअपच्या संदर्भामध्ये आपण एवढी चर्चा केली. मागच्या वेळेस तर बघत होतो मी 1584 कोटीची तरतूद होती जवळपास, पण ॲक्च्युअल्समध्ये 0% पर्यंतच खर्च झालेला होता, आणि आज यावेळेस 1800 करोडची तरतूद केली आहे. पण हरकत नाही. या स्टार्टअपच्या संदर्भामध्ये मला या पॉलिसीमध्ये लॅप्सेस असे दिसले की 3 वर्षापर्यंतचं प्रॉफिट जे आहे, म्हणजे 5 वर्ष एखाद्या स्टार्टअपला आपण टॅक्स सोप देणार, त्यातल्या 3 वर्षामध्ये कुठलाही टॅक्स लागणार नाही. म्हणजे ही एक प्रकारची, जेव्हा भाषण सुरू होतं तेव्हा असं वाटलं की ही एक प्रकारची जे स्टार्टअप्स, जे नवीन उद्योग येणार आहे, जे मेनली सर्व्हिस टॅक्सच्या सर्व्हिस सेक्टरमध्येच जास्तीत जास्त येतात, तर हे सर्व्हिस टॅक्सच्या संदर्भामध्ये आपण पाहिलंच, त्यांना 3 वर्षाची टॅक्स सूट पूर्ण देऊ असं म्हणत असताना हळूच पण शेवटी फ्लॅश झालं की मॅट लागणार. मॅट म्हणजे मिनिमम अल्टरनेटिव्ह टॅक्स. ही कॉन्सेप्ट पण त्याच वेळेस आलेली आहे, आणि ही कॉन्सेप्ट असं म्हणते की बा तुम्ही काही प्रॉफिट दाखवू नका, तुम्ही काही केलं तरी तुम्हाला 18.5% जे आहे तुमच्या टोटल जे काही तुमचं टर्नओव्हर झालेलं आहे त्याच्यातून जे काही प्रॉफिट दिसतं आहे त्यातलं तुम्हाला 18.5% तुम्हाला भरावं लागणार आहे. म्हणजे एक्झॅक्टली पॉलिसी तुम्ही करत असताना कोणती तुम्ही दिशा देशाच्या विकासाला देणार आहे, कोणती तुम्ही दिशा जी आहे ती शेतीच्या संदर्भामध्ये असेल, ती ब्लॅक मनीच्या संदर्भामध्ये असेल, किंवा मग ती स्टार्टअपच्या संदर्भामध्ये असेल, ती काही दिसत नाही आहे. 62 नवोदय विद्यालय तुम्ही स्थापन करणार आहे, पण बायनरी अशी आहे स्किल डेव्हलपमेंटची की सर्व्हिस सेक्टरमध्ये तुम्हाला वेगळ्या पद्धतीची टायपॉलॉजी ॲक्सेप्ट करावं लागेल, वेगळ्या पद्धतीनं तुम्हाला लोकांना ट्रेन करावं लागेल, तुम्हाला मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरमध्ये वेगळ्या पद्धतीनं लोकांना तुम्हाला ट्रेन करावं लागेल, आणि तुम्हाला प्रायमरी सेक्टरमध्ये सुद्धा म्हणजे शेतीशी निगडीत जे किंवा मायनिंगशी निगडीत जे उद्योग आहेत त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला वेगळ्या पद्धतीनं लोकांना ट्रेन करावं लागेल. मग ती घोषणा करत असताना
त्या पद्धतीची एखादा दिशानिर्देश, त्या पद्धतीची एखादी पॉलिसी जी आहे ती पॉलिसीसुद्धा या 2 वर्षात 3 बजेटमध्ये दिसली नाही. असं वाटलं होतं की दिसेल. मेक इन इंडियाच्या संदर्भामध्ये पण ह्या गोष्टीचा आपल्याला विचार करावा लागेल, ह्या सगळ्या टॅक्सच्या अनुषंगानं, डिफेन्सच्या अनुषंगानं. कारण डिफेन्समध्ये आपण आपल्या इथेच लोकांना बोलवू, आपल्या इथेच प्रोडक्शन होईल, आपल्याला डॉलरमध्ये खर्च करावा लागणार नाही आणि तो सगळा पैसा वाचेल, प्रोडक्शन आपल्या इथे होईल. पण डिफेन्समध्ये कॅपिटल एक्सपेंडिचर काहीच दिसत नाही आहे. डिफेन्सची तर अशी अवस्था झाली की बजेट स्पीचमध्ये ज्याचा खर्च हा GDPच्या 18 ते 20% असतो टोटल बजेटरी प्रोव्हिजन्सच्या, त्याच्या संदर्भामध्ये चकार अर्थमंत्र्यांचा एक शब्दसुद्धा जो आहे तो आपल्याला कुठेही या संदर्भामध्ये दिसलेला नाही आहे. कॉर्पोरेट टॅक्सच्या संदर्भामध्ये एक त्यांनी बरं केलेलं आहे की तो 25% खाली आणणार आहे, जवळजवळ 23.5% येईल. जगभराचं जर आपण पाहिलं कॉर्पोरेट टॅक्स रिफॉर्म्समध्ये, तर कॉर्पोरेट टॅक्समध्ये जवळपास जगभरामध्ये 23 ते 24-25% आहे. असं करत असताना त्यांना जे घसारा मिळतो, म्हणजे कॅपिटल असेटवर घसारा होतो, तुमच्या मशिनरी असेल, तुमच्या बिल्डिंग्स असतील, त्याच्यावर तुम्ही जो वापर करता त्याचं विअर अँड टेअर होतं, तर तो सुद्धा माफ मिळत होतं. अनेक प्रकारच्या ज्या गोष्टी होत्या, त्या गोष्टीच्या ज्या सवलती होत्या, थोडंसं ते मोठं कर बरं. ह्या ज्या सगळ्या सवलती मिळत होत्या, त्या सवलती जर आपण सोडल्या तर ते टॅक्स जे आहे ते जवळपास 30% भरत होते आतापर्यंत. पण तो 5 वर्षामध्ये आपण फेज आउट करून जवळजवळ 25% आणणार आहे. नाही होत आहे. त्या घसाराच्या संदर्भामध्ये इतर सर्व ज्या सवलती आहे त्या सगळ्या सवलती या कंपन्यांना मिळत होते. आता त्या सगळ्या फेज आउट होणार आणि त्यांना जवळजवळ 25% टॅक्स जो आहे तो डायरेक्ट टॅक्स मिळणार आहे. तर हे टॅक्सेशनमध्ये जे सिम्प्लिसिटी जी आहे, एकदम साधारणपणे लोकांना टॅक्स भरता आला पाहिजे, कंपन्यांना सुद्धा टॅक्स भरता आला पाहिजे, अशा पद्धतीचे ज्या सुधारण्याची शक्यता वाटत होती यावेळेस की यावेळेस ते करतील. पण ती सुद्धा सुधारणा जी आहे ती होऊ शकली नाही. आता तुम्ही म्हणाल की मी सातत्याने टीकाच करून राहिलेलो आहे, पण मी टीका करतोय असं नाही आहे. ते सगळं सांगताय बजेटमध्ये हे सगळं दिसतंय आपल्याला की बा हे कशा पद्धतीनं होत आहे. आणि पुढच्या वर्षी जेव्हा आपण आता जसं पाहिलं की मागच्या वर्षीच्या बजेटमधल्या तरतुदी कशा खर्च केल्या त्या आपल्याला बघायला लागतील. कारण 3.5% फिस्कल डिपॉझिट मेंटेन करणं, किती आपण खर्च केला, याची जी कसरत आहे ही सगळी वित्तमंत्र्यांना जी आहे ती वर्षभर करावी लागणार आहे. याच्यामध्ये एक सिल्वर लाईनिंग एक आहे जी मला दिसते आणि ज्याच्यावर लोकांना असं वाटतं की फार मोठ्या प्रमाणावर ग्रोथ होईल, ती म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चरमधली गुंतवणूक. कारण इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये जर गुंतवणूक झाली आणि ज्या वेगानं, म्हणजे तिथेही असं सांगितलेलं आहे की जर तुम्ही स्लाइड्स बघितल्या याच्या इन्फ्रास्ट्रक्चरच्या, तर इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये 10,000 किलोमीटरच्या रोडला अप्रुव्हल देणार आहे. म्हणजे आपले मंत्री जे आहे ते सुदैवानं नागपूरचेच आहेत, पण ते 10,000 करोडच्या खाली कधी बोलत नाही. आणि त्यांना आज जवळजवळ 96,000 कोटी जे आहे ते 96,000 कोटी त्यांच्या हातात, त्यांच्या मिनिस्ट्रीच्या डिस्पोजलमध्ये आहे. 800 कोटीचे पोर्टची जे इक्विटी आहे, म्हणजे ते PPP मॉडेल त्यांनी त्यात स्वीकारलं आहे, प्रायव्हेट पब्लिक पार्टनरशिप जे आहे तो मॉडेल त्यांनी स्वीकारलेला आहे. तर रस्त्यांचा जो विकास आहे, रस्ते आहे, त्याच्यानंतर बंदरे आहे, म्हणजे पोर्ट ज्याला म्हणतो आपण, त्याचं मॉडर्नायझेशन आहे, याच्यामध्ये जी गुंतवणूक झालेली आहे ती गुंतवणूक खऱ्या अर्थानं वेगानं झाली. आणि हे जे प्रोजेक्ट्स, त्यांचं असं म्हणणं आहे की जे मागच्या वेळेस अडकलेले जे प्रोजेक्ट होते ते प्रोजेक्ट मोठ्या प्रमाणावर आम्ही मार्गी लावणार आहे. तर मात्र मग त्याच्यातनं चांगल्या पद्धतीनं आपल्याला रोजगार निर्मिती झालेली दिसेल. इन्फ्रास्ट्रक्चर झाल्यानंतर एक थोडंसं वातावरण आपल्याला बदललेलं दिसेल आणि मग त्या उत्पादनातून जे आहे ते आपल्याला फिस्कल डेफिसिट जे आहे ते मेंटेन करण्याची एकच सिल्वर लाईनिंग या बजेटमध्ये जे दिसते आहे ती ही मोठ्या प्रमाणावर दिसते आहे. FDI पॉलिसीच्या संदर्भामध्ये अगेन जे UPAच्या वेळेस फार मोठा विरोध करून टाळलं होतं, FDI इन रिटेल आपण खूप ऐकलं असेल त्यावेळेस, म्हणजे सुषमा स्वराज मॅडमचं फार मोठं भाषण झालं होतं की याला कोणाची मान्यताच नाही आहे बा अशा पद्धतीचं. तर ते FDI इन रिटेल म्हणजे कसं आहे की फूड प्रोसेसिंग या भारतामध्ये, मी जे म्हटलं की जी दिशा पाहिजे नव्हती शेतीच्या संदर्भामध्ये, ती दिशा अशी होती की त्यावेळेस स्वीकारलं होतं, जवळजवळ ते बिलही पास केलेलं होतं. आता ही 30 वर्षानंतर आलेलं असं सरकार आहे की ज्याच्याकडं संपूर्ण 282 लोकांची मेजॉरिटी आहे. 282 लोकांची. मागच्या 30 वर्षामध्ये कुठल्याही सरकारकडे मेजॉरिटी नव्हती. कोइलिशन पार्टनर्सला घेऊन जाऊन ती तेवढी मोठं सगळं जे घोडा आहे, सर्कस जी आहे ती हँडल प्रत्येक प्राईम मिनिस्टरला, प्रत्येक अर्थमंत्र्याला जी आहे ती करावं लागत होती. तेवढी करण्याची आता इथं गरज नाही आहे. पण FDI इन रिटेलमध्ये मग आता तुम्ही फूड प्रोसेसिंगसाठी दिलं, त्यापेक्षा 100% ॲक्सेप्ट करायचं होतं ना. पुन्हा UPAचीच पॉलिसी ॲक्सेप्ट केली असा आरोप येण्याच्या याच्यामध्ये तुम्ही फक्त एकच गोष्ट बोलले, पण या देशामधल्या जर शेतकऱ्याच्या शेतमालाला भाव द्यायचा असेल तर आपल्याजवळ चांगले गोडाऊन्स असले पाहिजे, आपल्याजवळ शीतगृह असले पाहिजे, आपल्याजवळ तसं ट्रान्सपोर्टेशन असलं पाहिजे, ट्रेनच्या संदर्भामध्ये असलं पाहिजे, रोडच्या संदर्भामध्ये असलं पाहिजे, आपल्याजवळ तसे मोठे मोठे मॉल्स असले पाहिजे. तेव्हा शेतकऱ्याचं जे प्रोडक्शन जागेवरून जेव्हा सरकार उचलेल, जेव्हा मध्यस्थ जे आहे ते मोठ्या प्रमाणावर कमी होतील,
तेव्हा खऱ्या अर्थानं शेतकऱ्याला प्राइसेस मिळतील. म्हणून मी म्हटलं की दिशा जी आहे ती ॲग्रिकल्चरच्या संदर्भामध्ये जेव्हा तुम्ही पॉलिसी ॲक्सेप्ट करता तेव्हा पूर्णपणे का नाही करत? टीकेला कशाला एवढं घाबरता? चांगली गोष्ट करत असताना अधरवट करणे की FDI या सगळ्या संदर्भामध्ये स्वीकारली असती, 100% स्वीकारली असती, तर ते जास्त कंड्युसिव्ह झालं असतं. एखादा जण समजून घ्या उद्या संत्र्याच्या संदर्भामध्ये एक थोडीशी गार पडली की सगळा संत्रा खाली येतो. ती अर्ध्या तासात, 1 तासात, 2 तासात उचलण्याची प्रक्रिया असेल आणि तिथे प्रक्रिया केंद्र असेल तर त्या संत्र्याला, पडलेल्या संत्र्याला सुद्धा भाव मिळू शकेल. म्हणजे अशी जी परिस्थिती आहे, अशी जी पॉलिसी जी आहे ती पॉलिसी जर स्वीकारली असती तर बरं झालं असतं. म्हणून आपण ऐकलं असेल की बऱ्याच वेळा या बजेटच्या संदर्भामध्ये अनेक लोक बोलत असताना बोलले की याच्यात दिशा दिसत नाही, कुठंतरी फिक्स म्हणजे कुठेतरी गोंधळलेली परिस्थिती दिसते आहे. आणि कदाचित विरोधकांनी खूप टीका केली म्हणून ॲग्रिकल्चरच्या संदर्भामध्ये फार मोठं जे आहे ते बोलणं झालं. पण प्रत्यक्षामध्ये ज्या पद्धतीनं दिशा या बजेटच्या याच्यातून द्यायला पाहिजे होती, बजेटला जे आपण पॉलिसी स्टेटमेंट म्हणतो त्या पॉलिसी स्टेटमेंटच्या अनुषंगानं जायला पाहिजे होतं, तसं काही दिसत नाही. कन्स्ट्रेंट सगळ्याच गव्हर्नमेंटसमोर असतात, ते मेजॉरिटीचं गव्हर्नमेंट असो किंवा कोइलिशनचं गव्हर्नमेंट असो. त्या कन्स्ट्रेंट्समधून या तिसऱ्या बजेटमधून जो मार्ग काढायला पाहिजे होता तो मार्ग काढलेला तसा दिसत नाही. म्हणून अशी जी टीका आहे ती करावी लागते. फक्त इन्फ्रास्ट्रक्चरच्या संदर्भामध्ये चांगली प्रगती होईल आणि आपण जो ग्रोथ रेट म्हणतो तो ग्रोथ रेट आपण अचीव करू शकू अशी परिस्थिती आहे. इथे मी माझं पॉलिसी स्टेटमेंटवरचं संपवतो, कारण टेक्निकल थोडंसं बोलावं लागलं. या बजेटमधली परिस्थितीच तशी होती, शोधून शोधून सगळं काढावं लागलं आणि शोधून शोधून काढल्यानंतर पॉलिसीचा विचार करावा लागला आणि म्हणून अशा पद्धतीनं थोडंसं टेक्निकल बोलावं लागलं.